हमारा काम ही यही है, अब हमारा काम ही यही है ना सर, सब लीडर लोग के साथ रहना, हाथ मिलाना। आप लोग हमको ऐसा जगह पहुंचा दिए। आपके साथ जो रहता है वो लीडर बनता है, ऐसा है वो। करेक्ट करेक्ट करेक्ट। राजेगौर साहब नमस्कार, वेलकम। नमस्ते, यस यस, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आनंद भाई नमस्कार। नमस्ते नमस्ते सर, गुड मॉर्निंग। सुनील दादांना हे करायचं, बोमन भाई ना. सुनीलचे मेसेजेस सकाळी 6:30 वाजताच गेलेले आहेत. हर्ष भाई आपका डिजाइनर शर्ट बढ़िया दिख रहा है। अच्छा, मेरे दिल की बात कर दी शांति शेख। शांतिलाल जी, आनंद भाई की वाइफ ने पसंद किया शर्ट की, ये पहनिएगा आप। क्या बात है, गुड गुड। अपना वो तिरुपति वाला है क्या? हाँ गुड। नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम सर. सुनील सुनील जी आप फैंटास्टिक काम कर रहे हैं। हाँ, थैंक यू सर. गाइडेंस है सर, शांतिलाल जी, दादा है, ऑल सीनियर्स है सर. सर मैं आपको बता दूं कि एवरी वीक our all CREDAI cities are coming with the positive articles on the real estate, Yes sir. which is boosting the market in Maharashtra once it is open. अभी तो लॉक इन है, लॉकडाउन है। शांतिलाल जी अपने को क्या करना पड़ेगा, जी ये सर, थोड़ा बैलेंस आउट करना पड़ेगा। गवर्नमेंट से कुछ पहले सामान निकाल लेना पहले, फिर अपने जी। पॉजिटिव डायलॉग ज्यादा करना पड़ेगा। ये भी सही है। क्योंकि बहुत ज्यादा पॉजिटिव कर देंगे तो गवर्नमेंट तो पेपर दिखाएगा हम लोगों की, आपने कहा है कि ये ठीक ही है, सब कुछ हमको करने की जरूरत ही नहीं है। नहीं, हम तो स्टैम्प ड्यूटी के डिमांड करके वो पुराने ही अच्छे दिन दिखा रहे उनको कि इफ यू कम अलॉन्ग विद द वो ठीक है, वो ठीक है, अपने को डिमांड तो करना ही चाहिए और हर लेवल पे डिमांड करना चाहिए। यस। आज क्या होता है देखते हैं ना। हाँ, कुछ अनाउंसमेंट है ना 11:30 बजे। हाँ जी जी हाँ, वो अनाउंसमेंट में अपना अनाउंसमेंट रह जाता है, बाकी सबको मिलता है। अब देखिए वी आर नॉट द फेवर्ड पीपल। हाँ ये भी है। सुहास जी, वो बैंक वाले क्या है, अपना सर्वाइवल का काम करेंगे, आपका सर्वाइवल काम नहीं करेंगे। जब उनको तकलीफ होगी तभी वो काम करेंगे। सही बात है। दादा जॉइन झालेत बघा पुढे सर। बोमरी आलेत. सुनील जी अपने स्टार्ट कर सकते हैं क्या? हाँ यस सर, यस सर, दादा सतीश जी, अरे सतीश मगर आहेत ना? आलेत आलेत, दादा आलेत, बोमन सर आलेत. सर एकच मिनिट फक्त जॉईन होत आहेत. दादा बोमन जी आलेत, एकच मिनिट फक्त कनेक्ट होत आहेत. जितूभाई पण आले. हाँ दादा वेलकम. नमस्कार. सुनील जी चालू करो. सुनील चालू करूयात आपण. गुड मॉर्निंग एवरीवन. जीतू भाई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हर्षी. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. केवढे प्रोग्राम करतात मर्चंट साहेब. ऑल आर ईगर टू मर्चंट साहेब, एवरीबॉडी इज ईगर टू हियर यू ऑल ओव्हर इंडिया. यस यस. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार, वेलकम सर. बोमन सर जी नमस्ते. 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 गुड मॉर्निंग. सुनील जी, सेक्रेटरी सर, गुड मॉर्निंग. स्टार्ट. गुड मॉर्निंग. Good morning. Namaskar. Morning. All the dignitaries and participants. Welcome to the President, Secretary, Treasurer, and Office Bearers of City Associations Training Program of CREDAI Maharashtra. To welcome all and to give the opening remark on this occasion, I request CREDAI Maharashtra President Honorable Sri Sunilji Furde to give his opening remark. Very good morning and welcome. Namaste. On behalf of CREDAI Maharashtra, first of all, I welcome our chief guest of today's PST training session, Chairman of CREDAI National, Honorable Satish Dada Magar sir, President Honorable Harsh Vardhan Patodia ji, President-elect
Boman Irani sir, Vice Presidents of CREDAI National, Shantilalji Kataria sir, Anantji Rajegavkar sir, Honorable Bhai Thakkar sir, Master Trainer of today's session, Honorable Suhadji Merchant sir, and I also welcome all participants and future leaders of CREDAI from all over 59 centers of CREDAI Maharashtra. Dear friends, purpose of arranging today's session is to know the role and responsibilities of President, Secretary, Treasurer, and all office bearers, and to bring clarity of thought among the leadership in CREDAI, and ultimately making CREDAI self-sustainable, responsive and responsible, and more vibrant to help all our members. On this occasion, I want to say in CREDAI Maharashtra, we have initiated Red Talks CREDAI University Classroom series of lecture, and in last 2 months, we have arranged 6 sessions, and today's is 7th session for all members, apart from our office bearer, managing committee, and general body meetings. In Maharashtra, also we have appointed research partner, knowledge partners for GST, RERA, taxation, labor laws, and they are also giving us lectures after every 15 days, and we are publishing in our monthly newsletter. Also, we are publishing our legal newsletter for every month also. Once again, I thank and welcome all our guests and participants. Thank you. Sunil, please. Thank you, President Sunilji. Now I request President, CREDAI National President-elect, Mr. Boman Irani, to share his views and vision and give his word of wisdom on this occasion. Thank you, and congratulations, CREDAI Maharashtra, for I'm taking a cue from Furdeji speaking in English, that we've got a wider audience and we should speak in English. Am I right about that, or should I try Yes, Hindi sir. or Marathi or Right. something bit? Right. Okay. So first of all, congratulations. I think events like these, in the words of what Shantilalji said this morning, because of Zoom, they are kharcha come and CREDAI on a roll, on the rail. So it is a good thing that we are meeting like this, sharing ideas, putting our points of view across to all those who are going to come into the future. I think as CREDAI members, we've got a task on our heads, or in front of us. We need to go ahead and constantly streamline the activities of CREDAI so that our image and our voice is both better in the future. And this can be done only by training. CREDAI has been taking on a slew of activities. All my past presidents and Satish Dadaji in the past and present Harshji are carrying out path-breaking changes. Our industry was never one. Across the country, we had various issues, and we used to represent these various issues in different ways. Nowadays, coming together, we are being able to work in unison and make our voice a little more relevant and heard. There are lots of issues, or rather surveys that recently y'all must have all filled out this survey form. We got close to 5,000 responses to that, and I must share over here, CREDAI Maharashtra was #1 in that, and I think there was tremendous effort by the CREDAI Maharashtra team. But also we got very good responses from everywhere in the country. The idea is now how to take this data, how to then put it into a format which we can use, and how do we get our presidents across the country to be able to speak a common voice or speak a commonality. I think today under Merchant Saab, your guidance, all the presidents, secretaries, and the treasurers are going to learn their role. What it is going to do is it's going to give you what are the roles of the president. How does the president take a decision? How does he keep his entire managing committee together? What are the things that a secretary must know about running the organization? And what is it that is primarily a treasurer's job? It is not only a title, it is a responsibility that we all carry. And this responsibility, I think, needs to be
if we are educated about our responsibility, if we know more, of course, we are all talented. We all run so many, hundreds of crores worth of business ourselves. But knowing what is expected of us, in a proper format. And I can tell you, I have had the, good fortune of Mr. Merchant in meetings with us. He's a very studied gentleman. He will put down things in great perspective. This is going to be a huge learning. I am glad that CREDAI National has opened it up to all the members and not only restricted to Maharashtra. And I'm sure each and every one of us, including me, Merchant Saab, is going to learn a lot today. I want to wish you all the very best, everybody. And congratulations, CREDAI Maharashtra. You have been doing a phenomenal job at all points of time. Please continue. Let us all learn from each other. Let us all share with each other. Our industry is something that is going to be the shining star. Just yesterday, we had a fantastic presentation where, internationally what is happening to real estate has been communicated to all the members. I want to assure you, I was so supercharged yesterday after seeing that presentation. I know our industry is good, but seeing the kind of progress that we can make now and coming together, please believe me, is the starting point for everything. We need to be united. We don't need to be against each other. We need to work with each other because our industry is going to grow into multifaceted, growth areas. And towards that, coming together and learning from each other and learning how our CREDAI chapters should function is going to be something that is going to be phenomenal. So I look forward to today's event and I wish you all the very best. Thank you. Thank you, sir. Thank you. Thank you, Bowman sir. To present the inaugural address, I invite CREDAI National President Honorable Harshji Patodia to give his Good word morning. of wisdom. Good morning. Good morning, Good everybody. morning, sir. My first wish is I hope all of you and your families are safe and healthy during this very challenging time. I thank CREDAI Maharashtra for giving me this opportunity today and, to organize this path-breaking function program and masterclass for training of President, Secretary, Treasurer. I think this is the way forward for the entire country, and the pioneering effort being made by CREDAI Maharashtra is commendable. I thank you, CREDAI Maharashtra team. I thank you, Sunil ji, the President of CREDAI Maharashtra, for organizing this event. And it was glad that this event was opened up to the entire CREDAI fraternity all over India who can take benefit from such classes which CREDAI Maharashtra is organizing. I think the future leaders can be inspired and can learn from these kind of classes, and at least the responsibility of each position we carry is going to be kind of discussed today, which is very important. Once we are part of CREDAI office bearer, we are not individuals. We have great responsibility towards this organization. And friends, let me tell you that it has been a phenomenal 2 months ride for me after taking over from Satish Dada, who did a phenomenal job during the most challenging time. I was able to get people across the country to get involved in the functioning of CREDAI through various committees where all the zones are now being represented. And there is tremendous amount of spontaneous participation from all the members across the country. Any clarion call made by me has got fantastic spontaneous response. The survey which we wanted to have for the first time, I have got 4,800 responses in a matter of 2-3 days. It has been phenomenal. And I think if we are able to do this and present the data in this form to the entire nation, to the government, to the media, I think we will achieve our goals much faster. CREDAI has a fantastic federal structure of working. We have the national level which deals with the national problems. We have zones. After the zones, we have the states. We have state chapters in most of the states. And then we have city chapters across the country. This kind of presence with all our independent bodies, and we are connected through only one single thing, which is our common goal to kind of solve the issues which the industry is facing across different levels. The city addresses the problem of the cities, state of the state, all the cities put together, and the national addresses the problem, any problem which impacts maybe 2 or 3 states.
So we are there at the service of CREDAI. I think such functions will inspire leadership, build new leadership, and will give opportunities to people to come forward and be more confident in their roles. Whatever apprehensions they may have, will all, after these kind of training sessions, people will come forward in a much bigger way. Thank you, CREDAI Maharashtra. Thank you, everyone. Have a great Thank you, weekend. sir. Thank you, sir. Thank you, President sir. Now, I invite CREDAI National Chairman, Honorable Satish G. Magar, to present the inaugural address and to announce the inauguration of this President, Secretary, Treasurer, Office Bearers Training Seminar. Over to Dada. Well, today's seminar, what you have, the training of the leadership, I think is extremely path-breaking, and this clearly shows that CREDAI has come to age. Our situation now is like the Indian democracy. We had in the initial stages leaders who were pre-independent leaders, who were the founding fathers, and who ruled the country for quite some time, and that was the state with CREDAI also. And after Lalit Kumar Jain, the new lot of leadership started coming in. What we need to do now is we need to nurture new leadership. We need to institutionalize our entire organization. If we have to stay longer, if you have to stay stronger, because like I said, a couple of weeks back when Harsh took over, but from a real estate body, we have become the voice of the industry. And if the voice of the industry has to be strong, we have to institutionalize ourselves. I remember times when when I joined PBAP or CREDAI at a very early age, when the office used to be, at the president's office used to be the office of CREDAI. The treasurer's office used to be where the FDs or the accounts were kept. From there onwards, gradually, in the last 20-25 years, we have moved up. But what we need to do while moving up also is we need to train the people. We need to, let people know the responsibility. There are some people who are overpowering because, the basic nature can make them more overpowering, but they are junior in the line, so they can overshadow the president. So decorum which needs to be maintained, the respect which needs to be put forward, the face which we need to show to the government or the world outside needs to be very popular, cultivated, needs to be trained. And there's nothing wrong in this. I mean, it happens everywhere. I think India is the only country where politicians are not trained. But everywhere in the world, they are trained. And there's nothing bad about it, because no one is perfect. Though we run our own businesses, though we have large organizations ourselves, but still we need to learn. Why do we have training classes for our own businesses? That is because we still need to learn. And I think this is an extremely good endeavor which has been taken forward, and this is going to do a lot of good. And Harshji, my request is that we should take it across the country, where we have these training sessions in all the states. Maharashtra, like as usual, has always been the leader, and they have to be. If they constitute a special seat in the vice presidents, I think they have no other choice but to do it. Suhas, I think the best person you can get to train is Suhas. If I have to give credit of being in time for anything, I think I joined CREDAI when he was the secretary, and I know that, and I have seen as a very young new member in the entire committee, where you could tell the president, sir, this is not right. This is the right way. And I used to feel very, uncomfortable for the secretary to tell the president that point. But then I later on realized that how right he was, because this is how the system works. This is how, somebody has to bring forth if something is going wrong. And the best trainer what you could have is here. He's going to be very harsh. I know him. He's going to be very straightforward. But this is how organizations are run. And this is what we expect to do henceforth. Because as I said, the new lot of leadership needs to be created. We are in the process of institutionalizing ourselves. And we need to create an institute which lasts on system-based and not a person-based. And I think this is what is needed. So congratulations to CREDAI Maharashtra for coming out with such a wonderful, attempt to train everybody. Fude Sahib, sir, I call him sir. Fude sir, this is what is expected out of you. So principal can be a principal. I mean, it's not you and me who can be principals to teach people. But yes, very well needed. Take it in the right spirit. I know people will say that we know everything. Who are they to tell me what is he talking about? No,
pay attention, listen, because we are a business organization and whatever we do in CREDAI adds to our balance sheet. So you should not forget that, because you do something wrong and you are in for problem. You do something right and you make more money, and that's what we are here for. We don't run charitable organizations, we run business organizations. So once again, congratulations to CREDAI Maharashtra. Welcome, Suhas, and with great honor, I declare this event open. Thank Thank you. you, Dada. Thank you. Thank you. Thank you, Dada. Thank you, Arji, for today, sir. Now we move to the training session part. I request CREDAI Maharashtra Vice President Sri Deepak Suryavanshi from Sangli to introduce the master trainer of today's training seminar. Deepak ji. Yes. Hello, everyone. Welcome to all for today's PST training program. Today we have with us our master trainer, Mr. Suhas Merchant. Friends, Suhas sir is a very experienced person from our construction fraternity. He is the founder of CREDAI and he was the Honorable Secretary of CREDAI National. Right now, he is the chairman of CREDAI Maharashtra Advisory Committee and immediate past president of CREDAI Pune Metro. Friends, if we look at his educational background, then we come to know why we have chosen him as a master trainer for today's program. Suhas sir is gold medalist from Sardar Patel University and holds a bachelor degree in civil engineering. Another good thing is that he has completed his MTech in structure from IIT Powai, where he was a rank holder. He worked in very challenging situations in Middle East, Iraq, South Africa, and many other countries. He is the director of Kalpataru Group. This group is recipient of several global awards in quality and design. Suhas sir brings with him about 48 years of experience in RCC design, construction, marketing, legal, project management, and business development. He has mastery in all subjects of our real estate. He is type of workaholic person, cooperative, and disciplined. He is very respectful personality in Mantralaya, in department like UD, Revenue, Housing, and RERA. Many IAS officers known him personally. Our hundreds of developers seek his guidance for their issues in real estate. His devotion in CREDAI from last 35 years is remarkable. If I am not wrong, he deserves the presidentship of CREDAI National. We hope he will accept, because all the time he was forced to take the post. I come to know that recently he denied the post of Vice President of CREDAI National. So friends, leader must be like Suhas. Today we are so much fortunate that we got the opportunity to learn from him. So with this, I stop here, and once again, I welcome him on behalf of CREDAI Maharashtra. Thank you. Welcome, Suhas bhai. Thank you. Suhas ji, over to you. Okay, thank you. Thank you, Mr. Deepak Suryavanshi, for that introduction. Thank you. I would like to thank Mr. Harshji, our President, our Chairman, Mr. Satish Dada Magar, Baman, and Sunil Fulde, our President, CREDAI Maharashtra. Thank you very much for your good words. Friends, I think that I should speak in Marathi rather than English. Give me your feedback, please. President, I should speak in Marathi or English? तर सध्या तरी मराठी ठेवा. मराठी ठेवा. काही नॅशनलचे आहेत Because ना, I आपण नंतर see, करूया. thank you, because I see most of the participants are from Maharashtra. Yes, yes. And the background was given to me that we are going to speak to presidents and office bearers of CREDAI Maharashtra. So we will go ahead with Marathi only.
That will be better, friends. So those who are not from Maharashtra, I'm extremely sorry, but another session could be organized for you. Let's come to the presentation. First thing is, let me share my screen with you. See, we have been talking of CREDAI. What is CREDAI? And I'll tell you now, next few minutes, I'm going to briefly tell you the organizational structure under which we are working. But I'm not going to tell you about the memorandum and rules of CREDAI National or maybe CREDAI Maharashtra. I will come straight to the local city association in 5 minutes. And then I'll come to the city association office bearers as to what is their role and what is expected from them. And then what is expected from the association as such from the city. At some locations, I'm going to give you my experienced views and my knowledge about various associations. Let me tell you that I was involved right from PBAP, which is Promoter Builder Association of Pune. Then went to FPBAM, which is Federation of Promoter Builder Association of Maharashtra. Then we converted everything and started CREDAI National. And then thereafter, CREDAI National Memorandum was done and the rules and regulations. So let's come back to CREDAI at city level. As Mr. Satish Magar said that we are business association. So mind well that we are not any social service organization. We are a business association. In business association, we have to worry more about our business continuously. And what is called association? Association is group of people organized for joint purpose. So we are all organized for joint purpose for our business. So that's we should not forget. An association is of and for members. We should never forget that we have to worry about every member which we have, and we have more responsibility. I compare to the city association. In city association, you may have very small developer who is doing one small villa to the large developer who is doing large layouts. So we have to worry about every member which we have. In 2013-15, when Mr. Anant Rajegaonkar was CREDAI Maharashtra president, that time a committee of Shantilalji, Rajiv Parikh, then Mr. Prashant Sarode, then Mr. Khairnar, and various others published one booklet, and which was called the manual. Friends, if you do not have, kindly get the copy of this manual from CREDAI Maharashtra office, because this manual is all in English, mostly in English, and the manual will tell you about memorandum of association at city level, rules and regulation. Now let me tell you difference. Memorandum is like a Bible, or it's like our aims and objectives of the company. So what is expected from us, and then rules and regulations are how we're going to perform that. All the time we talk of rules and regulations, but we sometimes overlook memorandum as to what is the object which to achieve. Look at the memorandum if you have not seen it. And rules and regulations, most of the members have it. Let me tell you that I was looking at our president's one report, which he visited about 21, 22 cities. And I realized that many members, many associations may not be having their rules and regulations and memorandum in place. So this booklet of manual published has a membership application also. It has a code of conduct and it has a guideline for use of logo. This is the most important manual every office bearer in the sense that president, secretary, treasurer, and vice presidents must have, because this will give you your guideline for working not for today, but tomorrow, day after, and online. I'll come back to this little later. Now, object. What is the object of our association?
that to create a feeling of unity, cooperation, assist members in technical, legal, and non-technical matters. So every member has to train him for this, promote correct business practice. Let me tell you that at our city level, we should never encourage illegal work. We should never promote anybody who is doing wrong thing. That is what is spoiling our name. So when it is CREDAI member, he is doing legal work. That should be the message which should go everywhere. So this is our actually object also of memorandum. Correct business practice and establish harmony between construction industry, state and central government. Friends, there are many objects. There are about 15 objects, but I have highlighted 3 objects here because I feel that these are the most important for running of our association. So when is the term? Now I think we have all followed. Our term of our office bearers of our city association should be simultaneously same term as the CREDAI national term. So we have now 21, 23. So all city associations must have same term because that is the way we can coordinate better. Let me tell you, let's say CREDAI Pune Metro is not member of CREDAI National. Okay, you'll be surprised, some of you, because all state associations are members of CREDAI National, except CREDAI MCHI. In the one Maharashtra state, there are 2 associations. For some reason in 1998, that there are 2 members in one state. Otherwise, all state associations are members of CREDAI National. So elections, and we are member of CREDAI state level. So we are talking about are members of CREDAI Maharashtra. So election should be simultaneously. Designations. Sometimes I have seen in some association, word president is used, somewhere chairman is used. So all designations should be same across state and across nation. So designation all same, everywhere should be same. You may add a couple of posts if you want to add. That freedom is given to us by rules and regulation, but the designation should be same for president or honorary secretary. We have to keep in mind that actually secretary is honorary secretary. He's not secretary of president. He's secretary of association. I have also seen in many functions the president talking like he is my secretary. He is not your secretary. He is the honorary secretary of your association. Even a treasurer is honorary treasurer of association. Next important point we need to look at is that type of membership. I have seen that Pune Metro had some types of memberships. Nashik had different type of membership. Nagpur had third different type of membership. So we have to streamline the type of membership. Some associations are making material suppliers as members. Some associations like Pune were not allowing material suppliers members. Some associations were insisting that you must have completed one project handed over, like Pune. Some other associations said, no, you must have commencement certificate. So these need to be streamlined by us as to what is the membership given to. Whether architects could become member. So that one has to finalize. And membership fee, I'll come to membership fee. If membership fee is not paid, you can't be member of that association for the particular year. So membership fee is also required. I'll come to the treasurer's portion, then we'll talk more about that. Friends, let me come to president. President spends his 2 years of life for association. 2 years is not a short time. His family time he's sacrificing, his business time is sacrificing. I always promote that whether you like or not, talk good about your team members, of course, president included. Sometimes we make loose statements in some dialogue. अरे उसको कुछ आता नहीं है. अरे मेरे को ही मालूम है सब कुछ. That's not fair. You must respect your president, your vice president, secretary, treasurer, office bearers, because they are team members. They are leader of your city. So this has to be followed, that we use good language, positive language about them. Then president should keep personal interest outside. Let me tell you,
that I have number of years worked with Mr. Satish Magar, who is our chairman, and I mentioned this earlier also. So many times we have given joint representation. Jointly, I went with him to give representation in Mantralaya, also to Delhi. He has never taken his personal issues for the meeting, and I highly appreciate him for that. He told me once that सुहास, हे आपले पर्सनल इश्यूसाठी असोसिएशन नाहीये, आपल्याला सगळ्यांसाठी पाहिजे. And I highly respect this attitude of our chairman. You can include. We are office bearers. I'm not saying that don't take your personal issues, because issues only make the representation. But don't go and organize meetings only for your personal issues. Look at the common issues. Next is that, President, this is my request, give credit to others. Credit automatically comes to you. When you give credit to others, I always feel my photograph need not come, my name need not come, but our vice president, our honorary secretary, their name, their article, their name comes, automatically credit goes to the president. President's role is also to create new leadership. So when you are at 2 years in the post, you must observe who are the upcoming members who are not part of managing committee and give them scope. We have to learn this from Shantilalji, that he created a lot of leaders, and also there are some others. Jitubai is there. So you have to job is also to create new leadership, and that's a major job for the organization. President's most important issue, let me tell you this, that President has to give vision and direction to our association. Now, what do I mean by vision and direction? We get entangled into, I'm not entangled, but we get involved into CREDAI National, CREDAI Maharashtra, and their issues. Friends, as a president, first look at the issues of your members. What is their issue? If you are at Latur and somebody is talking of CRZ, that's not your issue. If you have no airport and somebody talks for 2 hours about airport, that is not your issue. Go for the issue of your members. What do they want? And what this member will do 5 years or 10 years from now. That's a vision. Direction is solve their problems, and vision is look for 5-10 years from now. Residents, one thing, friends, I also observed that in Maharashtra, so I observed, and this is internal meeting, I take it, that we have to give freedom to President and his team. We don't have to tell President this is not rule and this is not the way it is done. Because so far as the work is as per memorandum, which is the objective of our association, little bit here and there will happen. But that is the reason we are changing team after 2 years. If you want the team to continue, then there is no requirement of change. The change in team will bring new things. New vision will come, new method of working will come, new ideas will come. That's why we're changing. So my suggestion is give President freedom. Maybe sometimes he's going a little differently, but that may turn out to be better. So don't try to build the regulation to President. Now, suggestion to the team is President should first form committees along with the vice presidents. I'll come to vice president's role a little later. But we have experts who are part managing committee. They are sitting somewhere. Take them into the committees. Now, I don't have to tell you this, that make them the committee. But my suggestion is that for 2 years, 2021 to 2023, now 24 months are not there, but as our president mentioned, there are 22 months left. Create a calendar for 22 months. Now somebody will say, अरे क्या बात है यार, 22 महीना किसने देखा हुआ है, मुझे तो मालूम नहीं कल क्या होने वाला है. Appreciate, correct है. But you know which are your managing committee meetings. You know when are CREDAI Maharashtra meetings. You will also know very soon the events in CREDAI National. You will know the events which are in CREDAI Maharashtra. You know events which are local festivals. If your Solapur has different festivals than Kolhapur, than Pune. You know local festivals when our members will be busy. You can always mark your calendar.
and you can see what are the other available dates. You observe now the need of your members and decide goals for your 2 years. Some members may tell me that अरे 2 साल का गोल किसने देखा है, मुझे तो यूनिफाइड का ही मालूम नहीं है. अब यूनिफाइड में क्लैरिटी कब आएगा, तब होगा. Friends, unless we have goal, unless we have some direction, we will not be able to achieve anything. So my request, I'll come to little later on the goal. Set some goals that in next 6 months we are going to do this. And I'm saying we in the sense not only president, but the entire team. Then for 6 months this, thereafter within 1.5 years this, and within 2 years this. In the last 6 months, I will start preparing in such a way that handing over becomes easier for the new body. But let me tell you that first time, suppose I set a goal. Goals, I'll come to the goal question a little later on. Committee I mentioned. You know what happens? This is my own experience that we have immediate past president in our body and we forget about him. Friends, remember this. Immediate past president like me are readily available, most experienced persons in our committee. And we must draw from their experiences. So my suggestion is involve them deeply, and request to immediate past president is that give direction other than finding faults and rather than telling them this is not the way to do it. Let them do. Let the current body do it. But share your experiences as to what happened when you tried something or what was left halfway. Let me tell you that in my experience, last 1 year because of pandemic, a lot of my mission, a lot of my goals are left out. I wanted to achieve so many things which I could not do. But I prepared a list and handed over to the new president. Look, this is what you want to do. And if it's required to be done, I am available. So please take help of immediate past presidents. They will never come forward. I'm sorry, not never, but they should come forward. They will never come forward and say, I want to do this post. However, take them into confidence to do more work. Now, president, vice president. Let me come to one more point that I understand that every small club or every small association of 20 members may not have offices, but there is a drawback that your office records is traveling from president to president's house, or maybe secretary to secretary's house, or there is no staff. Try and see that we have one person who is dedicated. We are all busy in our own work. We are busy in our family association, family works, family functions. We have no time. But we must have one dedicated person. Your association should be able to afford. Maybe smaller association can have part-time person. That person knows everything. That person knows where are letterheads, where are visiting cards, who is where, which are the correspondence. So best is to have a rented office, maybe small rented office, but have permanent place. एक ध्रुवस्थान पाहिजे आपल्याला. ते ध्रुवस्थान याच्यासाठी की आपल्याला परमनंट जागा पाहिजे. मी असं म्हणत नाही की बाबा आपल्याला फुल फ्लेज ऑफिस पाहिजे, परंतु एक लहानशी रूम पाहिजे आपल्या असोसिएशनची, जिथे दुसरा मेंबर कधीही येऊ शकतो, भेटू शकतो. तर दॅट इज वन. एक्झिबिशन अँड स्टडी टूर आपल्या व्हाईस प्रेसिडेंटला कोणतरी जबाबदारी द्या. या एक्झिबिशन अँड स्टडी टूर मध्ये आपण खूप शिकत असतो. आपल्याकडे सगळ्या गोष्टी होत नसतात आणि आपण कायम दुसऱ्यांचं पाहूनच शिकत असतो. तर दुसरीकडे कुठेतरी होत असतं तर आपण काही इन्व्हेंट करायची जरूर नाहीये. एखाद्या गोष्ट चांगली होत असेल तर आपण ती शिकायला पाहिजे. आपल्या कामाची नसेल तर विसरून जायला पाहिजे. माझा स्वतःचा अनुभव आहे की युथ अँड विमेन स्ट्रीम ह्या सगळ्या पॉवरफुल लोक आहेत. पुण्यातला कुठलाही प्रोजेक्ट युथ टीमच्या मेंबर शिवाय, आणि पुण्यामध्ये युथ आणि विमेन टीम माझ्या पिरियडमध्ये अशा वेगळ्या फारशा नव्हत्या, ते एकच होते दोन्ही. त्यांच्याशिवाय कुठलाही प्रोग्राम व्हायचा नाही. जर तुमची इच्छा असेल की कुठलाही प्रोग्राम सक्सेसफुली कंडक्ट करावा तर यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय होऊ शकत नाही. त्यांचे मेमोरंडम आणि त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आता अजून फायनल केलेले नाहीयेत, परंतु तरी आपण प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग कमिटीने डिसाईड करावं की या युथ टीमला कुठली डिरेक्शन द्यावी. लक्षात ठेवा, ती डिरेक्शन दिलेलीच युथ टीम किंवा मेन टीम फॉलो करेल असं नाहीये, परंतु त्यांना तो फ्रीडम द्यावा त्यासाठी
कारण प्रत्येक सिटीचं कल्चर वेगळं आहे. त्यामुळे मी जे मुंबईच्या विमेन टीम कडनं एक्सपेक्ट करीन ते दुसऱ्या कुठल्या महाराष्ट्राच्या विमेन्स टीम कडनं एक्सपेक्ट करणार नाही. त्यामुळे त्या युथ आणि विमेन्स टीमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे आपण ते त्यांना द्यावे. आता मॅनेजिंग कमिटी फिक्स्ड डे आणि फिक्स्ड टाइमला व्हावी. मला सांगायला आनंद होतोय की गेल्या 2 वर्षात पॅन्डेमिक और नो पॅन्डेमिक सॅटरडे मॉर्निंग 9:30 वॉज क्रेडाय पुणे मेट्रो मॅनेजिंग कमिटी टाइम. आणि हे फिक्स्ड होतं. काय होतं, आपण मॅनेजिंग कमिटीच्या मिटिंगा बदलत राहिलो. नाही आता यावेळी आपण उद्या बिझी आहे, माझ्या घरी फंक्शन आहे, तर आपण 4 दिवसांनी भेटू. तर ते कल्चर राहत नाही, एक डिसिप्लिन राहत नाही. लोकांना माहिती पाहिजे की या तारखेला या वेळेला 3 तास मॅनेजिंग कमिटी आहे. मग त्या वेळेला कुठल्याही ऑफिस बेअरने दुसरी कुठली अपॉइंटमेंट देऊ नये. इट इज नॉट फेअर की एक दिवस अगोदर आपण फोन करायला प्रेसिडेंटला, अरे मला जरा बिझी आहे, मी येऊ शकत नाही. मॅनेजिंग कमिटीचे लोक, सेक्रेटरी, व्हाईस प्रेसिडेंट, ट्रेजरर, तुम्ही जनरल बॉडीला रिप्रेझेंट करताय. तुम्ही स्वतःसाठी रिप्रेझेंट करत असाल तर जनरल बॉडीमध्ये सुद्धा आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे मॅनेजिंग कमिटीची मीटिंग अटेंड करणे ही आपलं ऑब्लिगेटरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अजेंडा सेक्रेटरीचा जॉब आहे की अजेंडा त्यांनी ऍडव्हान्समध्ये, पुण्यामध्ये फॉर्च्युनेटली आमच्याकडे डॉक्टर अभ्यंकर आहे, झुलका मॅडम आहेत. झुलका मॅडम इतक्या पर्टिक्युलर आहेत. अजेंडा ऍडव्हान्समध्ये येतोच. तो आधी ड्राफ्ट म्हणून येतो प्रेसिडेंटकडे, सेक्रेटरीकडे. तो मॉडिफाय करून आम्ही पाठवतो. सेक्रेटरीचं काम आहे की अजेंडामध्ये पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट, 5 पॉइंट असतील तर पहिला पॉइंट बिझनेस रिलेटेड असावा. पुढची मीटिंग जनरल बॉडीची कुठे ठेवावी या अजेंडाचा पहिला पॉइंट असला की तुमची मीटिंग संपली. ज्या गोष्टीवर सगळ्यांचं ओपिनियन असतं त्या गोष्टीचा पॉइंट अजेंडामध्ये शेवटी ठेवावा. पॉलिसी डिसिजन्स, ज्या गोष्टी आपल्याला बिझनेसला अफेक्टेड आहेत, ज्या गोष्टीमुळे आपल्या परमिशन अडकलेल्या आहेत, ज्या गोष्टीमुळे आपला बिझनेस होऊ शकत नाही किंवा सेल होत नाही किंवा व्हायला पाहिजे, या गोष्टी अजेंड्यामध्ये पुढे ठेवा. आणि या अजेंड्यामध्ये लक्षात ठेवा, जे लोक खूप बोलतात त्यांना थोडंसं सांगावं की हे तुला 5 मिनिटं बरं का बोलायला, तर ते त्या मिनिटात बोलतात. मिनिट्स जे असतात, कुठल्याही मीटिंगचे मिनिट झालेच पाहिजेत. जसं मी म्हटलं की अजेंडा आहे, हे सगळं ऑनररी सेक्रेटरीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मीटिंगचे मिनिट झालेच पाहिजेत. आपल्याला मीटिंग करायची काही असते, पण मीटिंग नंतर मिनिट्स करायला आपल्याला फारसा वेळ नसतो. आणि बरेच वेळा मी मीटिंगचे मिनिट्स पाहिले 10, 12 असतं, त्याची जरूर नाहीये. आपल्याला उत्साह असेल तर आपण करावा, परंतु काय असतं मिनिट्स मध्ये, काय करणार आहे, कोण करणार आहे आणि कधी करणार आहे, 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टीपेक्षा मिनिट मध्ये काही असू नये. तुमचे मिनिट जर 2 पानाचे असतील तर अप्रिशिएट व्हेरी मच. काय करायचंय, कोण करणार आहे आणि कधी करणार आहे हे तुम्हाला फॉलोअप करायला इझी पडेल. कारण आम्ही काय करायचो की मॅनेजिंग कमिटीची मीटिंग झाल्यानंतर 10 दिवसांनी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, ट्रेजरर, IP नामदार होता, आदित्य होता, अश्विन त्रिमळ होता, आम्ही भेटायचो की बाबा हे कोणी काय प्रॉमिस केलं होतं. फॉलोअप केला नाही तर कुठलंही ऍक्शन होत नाही. प्रत्येक गोष्टीला फॉलोअप करावाच लागेल, कारण सगळे मेंबर आपले बिझी असतात. त्यांचे दुसरे सगळे लोक बिझी आहेत हे समजून घ्या तुम्ही. आपण एकटे बिझी नाही, सगळे बिझी असतात. जर आपण मिनिट झाल्यानंतर 10 दिवसांनी एक फोन केला, अरे ते करणार होता ना, तर त्या मेंबरनी केलं नसेल तर तो नक्की करेल. आणि आणखी एक प्रॅक्टिस आम्ही फॉलो करायचा की मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगच्या आदल्या दिवशी, जसे शनिवारी मीटिंग आमची पुणे सेंट्रलची असते, शुक्रवारी आम्ही, मी प्रेसिडेंट, मी सेक्रेटरी, ऑनररी सेक्रेटरी, ट्रेजरर, असे कोणीतरी 4-5 लोक आम्ही बसायचो आणि रिव्ह्यू करायचो की पुढच्या मीटिंगमध्ये काय काय इश्यू आहेत आणि त्याचा प्रोग्रेस काय आहे. जेव्हा तुम्ही मॅनेजिंग कमिटीची मीटिंग घेता, आणि मी परत सिटी असोसिएशनचं बोलतो, एक सिस्टीम आम्ही फॉलो केली होती की 9:30ची मीटिंग सुरू होईल, ती 12 वाजता संपेल. मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर मीटिंग कधी संपेल हा टाइम सांगितलेला होता. त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं की 12 नंतर त्यांनी काय करायचं. मित्र हो, तुम्हाला हे करायचं असेल तर खूप आधीचा होमवर्क करावा लागेल. काही वेळा कमिटीचे डिस्कशन मॅनेजिंग कमिटीमध्ये होतात. कमिटी त्याच्यासाठी असते की लॉंग डिस्कशन करता यावं, मॅनेजिंग कमिटीमध्ये डिसिजन घ्यायचे असतात. नंतर सेक्रेटरीचं आणखी एक काम आहे की रूल्स अँड रेग्युलेशनला मॉडिफिकेशन करायचे असतील तर करता येतात. त्याची पॉलिसी मी सांगत नाहीये. सेक्रेटरी इज कस्टोडी ऑफ रेकॉर्ड, त्यांनी सगळे रेकॉर्ड ठेवायचे असतात. नुसते त्याच्या पिरियडचे नाही, त्याच्या आधीच्या पिरियडचे रूल्स, रेग्युलेशन्स, मेमोरेंडम, हे सगळे करस्पॉन्डन्स, आधीचा करस्पॉन्डन्स,
ही सगळी जबाबदारी ऑनररी सेक्रेटरीची आहे, प्रेसिडेंटची नाहीये. प्रेसिडेंट करत असेल. दुसरा एक महत्वाचा पॉईंट, लेटर हेड डेझिग्नेशन व्हिजिटिंग कार्ड. मित्र, मी काही असोसिएशनचे लेटर हेड पाहिले, वेगळे वेगळे असतात, त्याची सिस्टीम स्टाईलच वेगळी लेटर हेडची. माझं एक रिक्वेस्ट आहे आणि सजेशन आहे की क्रीडा महाराष्ट्राचे सगळ्या असोसिएशनचे लेटर हेडची स्टाईल सेम पाहिजे. सेम फॉन्ट, सेम कलर, एव्हरीथिंग सेम. इव्हन डेझिग्नेशन असतील तर आपल्या प्रेसिडेंट असेल किंवा तुम्हाला काय सिस्टीम मध्ये जायचं आहे, प्रेसिडेंट नंतर प्रेसिडेंट इलेक्ट, नंतर व्हाईस प्रेसिडेंट, नंतर ऑनररी सेक्रेटरी, ही जी सिस्टीम आहे, कितीही मोठा माणूस असला तरी त्याचं डेझिग्नेशन ज्या लेवलला आहे त्या लेवलला त्याचं नाव येईल. व्हिजिटिंग कार्ड, मित्र हो, मी आधीच एक मॅन्युअल बद्दल रेफरन्स केला होता 2013 ते 15 मध्ये. व्हिजिटिंग कार्ड कशी असावीत याचं सॅम्पल सुद्धा तिथे दिलेले आहे. लक्षात ठेवा की आपल्या बिझनेसचं नाव आधी आणि क्रीडाचं नाव छोटंसं असं करू नये. आपल्या क्रीडाची व्हिजिटिंग कार्ड मध्ये क्रीडाचं डेझिग्नेशन आधी ठेवावं, आपल्या बिझनेसचं बारीक मध्ये मागे लिहावं. लेटर हेडचं सुद्धा डिझाईन त्या मॅन्युअल मध्ये मला वाटतं दिलेलं आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन आहेत. क्रीडा कुठल्या फॉन्ट मध्ये कुठल्या रंगात असावं, त्याच्यावरती जो ॲरो आहे तो कुठल्या रंगाचा असावा, हे सगळं त्या मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे मी इथे तुमचा तारीख घेत नाहीये. रेकॉर्ड बद्दल आपण बोललेलो आहोत. नंतर आता सबस्क्रिप्शन, एक मजेशीर गोष्ट पाहिली मी आणि जी मी सगळ्या असोसिएशन मध्ये अक्रॉस द बोर्ड पाहिली. आपली नवीन टर्म सुरू होते 1 एप्रिलला, परंतु डिसेंबर पर्यंत आपण सबस्क्रिप्शन गोळा करतोय. दॅट इज नॉट फेअर. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की 1 एप्रिलला सगळ्यांचं सबस्क्रिप्शन आलं पाहिजे. म्हणजे जानेवारी महिन्यात, मागच्या जानेवारी महिन्यात त्यांना नोटीस गेली पाहिजे. हे ऑनररी ट्रेजररचं काम आहे, परंतु काही लोक सबस्क्रिप्शन देत नाहीत. म्हणतात अरे प्रॉब्लेम आहे यार, अभी नहीं दे सकते वगैरे. परंतु ट्रेजरर, व्हाईस प्रेसिडेंट, सेक्रेटरी, प्रेसिडेंट सगळ्यांनी त्याच्या फॉलोअप करून ते सबस्क्रिप्शन घ्यायला पाहिजे 1 एप्रिलला. ऑनररी ट्रेजररचं पण हे एक आणखी काम आहे, बजेट. तुम्ही सबस्क्रिप्शन ठरवणार कसं? तुम्ही जर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये जर मीटिंग करत असाल तर तुमचं बजेट जास्ती असेल. तर तुमचं बजेट काय वर्षाचं आहे ते वर्षाच्या आधी तुम्ही नक्की करा. थोडंसं 5-10% मार्जिन ठेवा. एखादी डिमांड तुम्हाला येऊ शकते आणि क्रीडा महाराष्ट्राचं पेमेंट तुम्ही पहिल्या महिन्यात द्यावं, कारण क्रीडा महाराष्ट्राला पुढे जाऊन क्रीडा नॅशनलला पेमेंट द्यायचंय. ऑनररी ट्रेजररचं पण काय आहे, बॅलन्स शीट बनवणे. फ्रेंड्स, मी थोडं कॉम्प्लिकेशन केलेलं नाही, परंतु आपण जेव्हा असोसिएशन रजिस्टर करतो, मला फारसा वेळ नाहीये आणि बऱ्याच गोष्टी आहेत. एक ट्रस्ट सुद्धा ऑर्गनाइज करावा लागतो. ट्रस्ट आपल्याला रजिस्टर करावा लागतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पुणा सोडलं तर दुसरं किंवा नाशिकला असेल ट्रस्ट नाहीये. जर तुम्ही पुण्याचा अनुभव सांगतो तुम्हाला मी, की पुण्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी 3 वर्षापूर्वी 2 कोटी रुपयाची डिमांड काढली. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जे एक्झिबिशन केलेत आणि ट्रेनिंग प्रोग्राम केलेत त्यात तुम्ही प्रॉफिट केलेलं आहे, त्या प्रॉफिट प्रमाणे तुम्हाला आणि पेनल्टी असं मिळून तुम्ही 2 कोटी रुपये द्यायला पाहिजेत. मग ते फॉल झाला सगळा प्रॉब्लेम. परंतु लक्षात ठेवा की ट्रस्ट का करायचा, की सगळे जे आपल्याला डोनेशन येतील किंवा सगळे जे आशा प्रोग्राम होतील तर ते त्या ट्रस्ट मधनं करावेत. ट्रस्टला इमिजिएटली त्या वर्षात इन्कम टॅक्स लागत नाही, त्यामुळे ट्रस्ट करावा. हे सेशन त्याचं नाहीये, परंतु तुम्ही डॉक्टर अभ्यंकरांना विचारा की ट्रस्ट करण्यासाठी काय काय लागतं. आणि लक्षात ठेवा, ट्रस्ट नक्की करा तुम्ही. असोसिएशनला पुढे जाऊन प्रॉब्लेम येतील ट्रस्ट केलं, रजिस्टर केलेलं नसेल तर. ट्रस्टमध्ये आणखी एक ऍडव्हान्टेज आता नाहीये, पण ATG मिळतं आपल्याला, त्यामुळे कोणाचं डोनेशन घ्यायचं असेल तर परत दुसरीकडे आपल्याला मागावं लागत नाही. दुसरी गोष्ट, ट्रेजररचं काम, फंड रेझिंग इश्यूज. आपल्याला फंड लागतच असतं, लक्षात ठेवा. पब्लिकेशन असतात, कोणीतरी डिमांड करतं आणि मी हे फंड मी असं म्हणत नाही ज्या पॅन्डेमिक मध्ये कोणाला द्यायचं ते फंड वेगळे आणि हे फंड वेगळे. आपली लिगल केस एखादी असते तर त्यामुळे फंड रेझिंग इश्यू, फंड कसे कलेक्ट करायचे लक्षात ठेवा. ट्रेजररचं काम आहे, त्यांनी आयडिया काढाव्यात. नंतर सायनिंग ऑफ चेक. ट्रेजररना माझी एक रिक्वेस्ट आहे की 2 लोकांनी सह्या कराव्यात त्या चेकवर. एक ट्रेजररची सही असावी. असं कधीच करू नका की चेकबुक साईन करून सगळं देऊन टाकलंय ट्रेजररला, सेक्रेटरीला किंवा प्रेसिडेंटला, अब तू त्याला साईन करले ना. ट्रेजररचं काम आहे की त्याने ते वाउचर पाहावं, तो एक्सपेन्सेस बरोबर आहे का नाहीये.
आणि तो एक्सपेन्सेस नसेल बरोबर सॅटिस्फॅक्टरी नसेल तर प्रश्न विचारावेत. माझ्यापेक्षा सिनियर मेंबरनी समजा पेमेंट केलं असेल तर मला प्रश्न ऍज अ ट्रेजरर प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे, कारण मी तो चेक सही करणार आहे. उद्या जर तुमची ऑडिट झालं आणि ऑडिटमध्ये क्वेरी आली तर तुम्ही जबाबदार आहात. तर लक्षात ठेवा की हे चेक सह्या करून पाठवणे हे बरोबर नाहीये. तुम्ही व्हाउचर पाहून नंतर सह्या केल्या पाहिजेत. सबस्क्रिप्शन मध्ये पहिलं एक सांगायचं माझं राहिलं, तुम्ही जर मॅनेजिंग कमिटीचे मेंबर असाल तर पहिल्यांदा तुम्ही सबस्क्रिप्शन भरा असोसिएशनचं, म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना सबस्क्रिप्शन का दिलं नाही त्या मागायचा अधिकार राहील. मित्र, आपण बरेच वेळा काय करतो की आता हल्ली मी पाहतोय की युनिफाईड डीसी रूल हे आपल्या फोकसमध्ये आहे आणि प्रत्येक जण युनिफाईड डीसी रूल में ऐसा नहीं है, युनिफाईड डीसी रूल में सेविंग क्लॉज में ऐसा नहीं है वगैरे आपण करत असतो. लक्षात ठेवा, असोसिएशनचं काम पॉलिसी चेंज सुद्धा आहे. मग त्या पॉलिसी रेराच्या असतील, इन्कम टॅक्सच्या असतील. आपल्याला हे पाहिलं पाहिजे की आपला धंदा हा कसा सुधरेल. लँड टायटलिंग बिल झालेलं नाहीये, त्याचं काय करायचं. सगळे पेमेंट आपले सगळे नेटवर व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक येणे होत नाहीये. रेरामध्ये डीम कन्व्हिन्सचा खूप त्रास आहे, कारण आपला मोफा अजून मॉडिफाय झाला नाहीये. आपण कलेक्टिव्ह, हे माझं पर्सनल मत आहे फ्रेंड्स, आपण कलेक्टिव्हली आवाज उठवला पाहिजे या गोष्टींसाठी. आपण प्रॉब्लेम आला की त्याचं सोल्युशन सुद्धा धावपळ करतो, इकडे करतो, पण हा विचार करत नाही बहुतेक की वर्षभर आणि 6 महिन्यांनी कुठले प्रॉब्लेम येतील. आपल्या समोर जे आपला धंदा कसा सुरळीत होईल, करप्शन किती जास्त वाढलेलं आहे हे जरा आपण पाहावं लागेल. आणि वर्कर्स आपले जे आहेत त्याच्याकडे आपण खूप करतोय, प्रश्नच नाहीये, कौतुक करावं आपल्या असोसिएशन तसं आहे. सगळ्यांनी कायद्याप्रमाणे काम करावं असं आपण म्हणतो. न्यूजलेटर, प्रत्येक असोसिएशनला न्यूजलेटर पब्लिश करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपला न्यूजलेटर मध्ये फार काही लागत नाही, एक रेकॉर्ड असतं. आपल्या 2 वर्षाच्या टर्म मध्ये काय झालं काही करावं लागत नाही. तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये गेलात तर त्याच्या न्यूजलेटरचा टेम्पलेट आहे, तिथं एखादा फोटो असतो मोबाईल मधला, तो ठेवता येईल आणि फॉलोईंग लोकांनी असं असं केलं, झालं न्यूजलेटर. कशाला पाहिजे आणखी काही. त्याला प्रिंटर लागत नाही आणि एडिटर लागत नाही आणि काही लागत नाही. एखादं न्यूजलेटर 2 पानाचं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये 3 तासात निघू शकतं. बरं, प्रेसिडेंटला मेसेज दिला तर फार चांगला, नाही दिला हरकत नाही. आपल्या लोकांचं कनेक्ट एक दुसऱ्याशी त्या न्यूजलेटरने राहतं आणि ते ईमेलनी पाठवायचं असतं. काही तुम्हाला प्रिंट करायची जरूर नाही, खर्च होत नाही, काहीच होत नाही. त्यामुळे न्यूजलेटर करा, ते एक रेकॉर्ड असतं आपल्याकडे. वेब पेज तुमचं असेल तर हा इश्यू नाहीये, परंतु वेब पेज तुमचं क्रेडाई महाराष्ट्राला कनेक्ट करा. वेब पेज मुळे आपल्याला एक हे येतं, आयडेंटिटी येते. ब्रँडिंग ऑफ सिटी फार महत्वाचा इश्यू आहे मित्र हो. आपल्या प्रत्येक सिटीमध्ये काही ना काही चांगलं आहे, काही ना काही चांगलं आहे, ते प्रमोट करा. मी बरेच वेळा व्हॉट्सअपमध्ये परत मी शांतीलालजीचं नाव सांगतो, ते म्हणतात ब्रँडिंग आपके सिटी का हे ब्रँडिंग आहे, पंढरपूरला हे करायला पाहिजे, नाशिकला ते करायला पाहिजे. आपल्या हे मॅनेजिंग कमिटीचं काम आहे की आपली सिटी प्रमोट करायची. आपल्या सिटीमध्ये काय झालं असेल, काय करायला पाहिजे, कारण शेवटी तो बिझनेस करायचा आहे. सिटीमध्ये होर्डिंग, आम्ही पुण्यामध्ये होर्डिंग लावले होते, पुणे क्रेडाईच्या मेंबर्स कडनं घ्या म्हणून. तर हे होर्डिंग कुठेतरी एखाद्या ठिकाणी लावा ना, काय हरकत नाही. कोणीतरी मित्र असतो आपला, त्याला प्रत्येक वेळी सीझन असतो असं नाहीये, होर्डिंगचा आता सीझनच नाहीये, कोणी घेत नाहीये. तर आपल्या सिटीचं ब्रँड का, आपण क्रेडाईचं पण ब्रँडिंग करतोय. सिटी विकली जावी त्याचप्रमाणे क्रेडाईचं ब्रँडिंग व्हावं. क्रेडाई नाव हे सगळीकडे दिसलं पाहिजे. क्रेडाई नाशिक, क्रेडाई सोलापूर, क्रेडाई कोल्हापूर, जे काय असेल क्रेडाईचं नाव हे सगळीकडे दिसायला पाहिजे. हे तुमचे धंदा म्हणजे तुमच्या सिटीची इमेज आहे. तुमच्या सिटीची डिमांड क्रिएट करणं हे तुमच्यावर आहे. डिमांड कशी क्रिएट करायची हा सब्जेक्ट आता या सेशनचा नाहीये, त्यामुळे मी ती घेत नाही. देयर कुड बी अनदर सेशन की डिमांड आपल्या सिटीची कशी क्रिएट करावी. कुशल बद्दल मी आता बोलत नाही, पण सगळ्यांना कुशल माहिती आहे, त्याचा ऍडव्हान्टेज तुम्ही घ्यावा. काही गोष्टीसाठी मॅनेजिंग कमिटीने आपल्या मेंबर्सना मदत करावी असं मला वाटतं. डीसी रूल आणि पेड FSI आणि TDR तर थोडस दुसरीकडे पण लक्ष द्यावं की कुठलं मटेरियल चांगलं आहे आणि कुठलं मटेरियल वापरल्याने आपल्याला रेरामध्ये पुढे प्रॉब्लेम येणार नाहीत. काय मटेरियल रेट असायला पाहिजेत. एक डेटा बँक तयार करायला पाहिजे. आपल्याकडे जेव्हा गेल्या वर्षी मला विचारलं होतं की तुमच्याकडे किती कन्स्ट्रक्शन वर्कर आहेत, आपण सांगू शकलो नाही. किती राहिले सांगू शकलो नाही. साधारणपणे
50,000 लाख असतील असं बोलायचं होतं. डेटा बँक करावी, व्हिजिट करावे म्हणून सांगितलं होतं. एक इच्छा अशी की मेंटर मेंटी करावं अशी माझी इच्छा गेल्या वर्षी पण होती, पण ते काही जाऊ शकलं नाही. की लार्ज असोसिएशन जे आहेत आपल्या क्रीडा महाराष्ट्राच्या खाली, त्यांनी 2-2 क्लब जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी बरोबर घ्यावेत आणि आपलं रेकॉर्ड कसं चालतं किंवा आपल्याकडे फंक्शनिंग कसं होतं असं नवीन असोसिएशन्सना ते सांगावं अशी माझी इच्छा होती. ते काही झालं नाही, किंवा जर सगळ्यांची इच्छा असेल तर तशी होऊ शकतं आणि त्याच्यामुळे काय होईल, बॉन्डिंग पण आपलं तयार होईल एक दुसऱ्याबरोबर आणि आयडियाज जनरेट होतील आणि कोऑर्डिनेशन होईल. मित्रहो, काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो ज्या फॉलो केल्या होत्या. बऱ्याच असोसिएशन मध्ये बरीच चांगल्या गोष्टी होत आहेत. आता त्याचं एक्सचेंज ऑफ आयडियाज व्हायला पाहिजे. किंवा कोणी आता मी जनरली नाशिकच्या मेंबरशी किंवा कोल्हापूरच्या मेंबरशी बराच जास्त बोलत असतो. मुंबईत ऑफकोर्स सगळेच माहितीचे आहेत. तर अरे हे असं होत आहे की जितूभाई ठक्कर असं करतायत का, अच्छा असं करतायत का, हे जर आपण बोलत राहिलो तर बोलल्यानंतर कळतं. पण असं एक कुठेतरी फोरम तयार करावा की लोकांनी सांगावं की आम्ही काय केलं आणि ते सगळी बिकम सक्सेसफुल. मला आता हे फोरम वापरायचं आहे की क्रेडाय पुणे मेट्रोने गेल्या 2 वर्षात काय केलं जे सक्सेसफुल झालं. पहिली गोष्ट म्हणजे मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर मीटिंग मध्ये समजा 9:30ची मीटिंग असेल तर लोक 10 वाजेपर्यंत यायचे. तर आम्ही काय केलं की 9:15 वाजता सगळ्या मेंबर्सनी आपल्या आयुष्यात एखादं पुस्तक वाचलेलं ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यावर फार मोठा फरक पडला अशा पुस्तकाचं ब्रीफ सांगायचं. 15 मिनिटं, 16वं मिनिट नाही, 15 मिनिटं. मित्र हो, आम्हाला 22 पुस्तकांच्या ब्रीफ मिळाल्या आणि 9:15 वाजता जवळजवळ 90% मॅनेजिंग कमिटीचे मेंबर हजर असायचे. 9:30 वाजता शार्प मॅनेजिंग कमिटीची मीटिंग सुरू व्हायची. बुक रिडिंगचं टाइम मॅनेजमेंट सुद्धा झालं आणि आम्हाला 22 पुस्तकं, त्याच्यामुळे आमच्या जवळजवळ 27 मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर्सच्या आयुष्यावर फरक पडला. अशा पुस्तकांचं ब्रीफ 15 मिनिटात मिळालं. माझ्याकडे लिस्ट आहे. आता मी डिसाईड केलं की त्यातली पुस्तकं वाचायची, कारण बिल्डर लोकांनी वाचलेली आहेत आणि त्यांनाही युजफुल वाटतंय, त्या आयुष्यात युजफुल वाटतंय. त्यामुळे अशी लिस्ट आम्हाला मिळाली. नंतर एक आणखी एक केलं की दो चार नाम बता दीजिए. शांतिलाल जी, आपको तो पूरा लिस्ट दिया है मैंने. नहीं 2-4 नाम अभी सुनने वालों के लिए एक 2-3 नाम तो बता दीजिए. ओके, हाऊ टू डिसाइड युअर गोल्स. इफ यू वॉन्ट आय कॅन डू वन थिंग. मी पुढे संपूर्ण लिस्ट देईन मी, आणि तुम्हाला जमलं तर मी त्यातल्या 5-6 पुस्तकं मराठीत सुद्धा आहेत आणि ती तुम्ही पहा. थिंक रिच ग्रो रिच असं एक पुस्तक आहे आणि सिंपल पुस्तक आहेत, पण ती वाचल्यानंतर असं होतं अरे आपल्याला माहितीच नव्हतं वगैरे. मी आता मला थोडा वेळ कमी पडतोय, मला जास्ती बोलायचं. शांतिलाल जी, मैं बाद में इसको लेता हूं. बिल्कुल. थँक्यू. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या जनरल बॉडीमध्ये बरेच लोक युथ ग्रुपचे, विमेन्स ग्रुपचे ते काम करत असतात. ते सगळे फ्युचर लीडर आहेत, लक्षात ठेवा. मी आधी एक मेन्शन केलं होतं की लिडरशिप क्रिएट करायची. मॅनेजिंग कमिटीमध्ये कोणी बसायचं तुम्ही डिसाईड करायचंय. तिथे काही कायदा नाहीये. त्यांना बोलवा, त्यांना मॅनेजिंग कमिटीमध्ये बोलवा, त्यांचं कौतुक करा आणि त्यांना सांगा की वी अप्रिशिएट, आणि त्यांना 5 मिनिटं बोलू द्या. लक्षात ठेवा, तुम्ही फ्युचर लिडरशिप क्रिएट करता आहेत. त्या लोकांना इम्पॉर्टन्स देणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांना बोलवत राहा. या महिन्यात 2 लोकांना बोलवलं, पुढच्या महिन्यात दुसऱ्या लोकांना बोलवा, आता त्याच्या तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या लोकांना बोलवा. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना खूप इम्पॉर्टन्स मिळतं आणि त्यांचा उत्साह वाढतो. एक आणखी गोष्ट केली होती की मी मगा म्हटलं होतं की प्रत्येक मेंबरला काय पाहिजे. पुण्याच्या असोसिएशन मध्ये जवळजवळ 450 मेंबर आहेत. 450 मेंबर्सना काय पाहिजे हे अवघड आहे. त्यामुळे मी एक केलं होतं की आमच्या मॅनेजिंग कमिटीने काय केलं, चिटचॅट वर चार्ट, 1 तासाची स्टँडिंग मीटिंग. त्या मीटिंग मध्ये 12 लोकांनाच बोलवायचं, 12 ते 15 लोकांना, आणि तिथं भेळ आणि पाणीपुरी ठेवायची. आणि नुसतं चिटचॅट म्हणजे काय की प्रेसिडेंट मॅनेजिंग कमिटीच्या 2-3 लोकांनी नुसतं ऐकायचं त्यांना काय पाहिजे, आणि एकाने फक्त नोट करायचं की याचा हा प्रॉब्लेम आहे, याचा हा प्रॉब्लेम आहे, याचा हा प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं तेव्हा चिटचॅटवर चाय सुरू केलं आम्ही, आणि चायमध्ये थोडे जास्ती लोक बोलवायचं. त्यामुळे क्रीडाई पुणे मेट्रोच्या प्रत्येक मेंबरशी कनेक्ट झालं आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो कळला. त्या प्रॉब्लेम कळल्यानंतर आम्हाला कळलं की आपल्याला डिरेक्शन काय आहे.
जर मेंबर असोसिएशन मीटिंग करायची असेल तर कुठल्या सब्जेक्टवर लोकांना पाहिजे, मला जो महत्वाचा सब्जेक्ट वाटतो तो त्या मेंबरला कदाचित वाटणार नाही. त्यामुळे त्याला कुठला सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, परत मी सांगतो, हे असोसिएशन मेंबरसाठी आहे, माझ्यासाठी नाहीये. त्यामुळे त्याला कुठला सब्जेक्ट इम्पॉर्टंट वाटतो, एखादा मेंबर बोलतच नसतो, त्याला खूप त्रास असतो, कारण त्याचा नेचर नसतो बोलायचं. त्याला बोलतं करणे हे आपल्या ऑफिस बेअररचं काम आहे. त्याला बोलतं करणे, त्याला कुठं दुखतंय ते कळणे आणि त्या दुखण्यावर इलाज करणे हे आपला जॉब आहे तो. दुसरं सांगतो की आम्ही ब्रँडिंगसाठी काय केलं. जेव्हा पहिल्या वर्षी 2019ला पंढरपूरची वारी आली, त्यावेळी आम्ही क्रेडाई पुणे मेट्रोच्या लोकांनी टोपीवरती क्रेडाई पुणे मेट्रो लिहून लोकांना अन्नधान्य वाटलं. ऑब्जेक्टिव्ह अन्नधान्य वाटण्यापेक्षाही जास्ती क्रेडाई पुणे मेट्रो लोकांना दिसावं हा होता. आम्ही जवळजवळ सिटीमध्ये पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जवळजवळ 50 होर्डिंग लावली आणि त्यात पांडुरंगाचा फोटो होता, तुकारामाचा होता, यशवंतांचा होता आणि खाली लिहिलं होतं स्पॉन्सर्ड बाय क्रेडाई पुणे मेट्रो. आयडिया काय होती, क्रेडाई पुणे मेट्रो शुड बी व्हिजिबल टू एव्हरीबडी. आणि ही होर्डिंग आम्हाला होर्डिंग कंपनीने फुकट दिली. नंतर आम्ही काय केलं, पॅन्डेमिक मध्ये कुठली होर्डिंग जात नव्हती, ती होर्डिंग आम्हाला त्या असोसिएशनने फुकट दिली. आम्ही आमच्या खर्चाने त्याच्यावरती पेंटिंग करून घेतली की प्रॉपर्टी इज द बेस्ट थिंग वगैरे, बाय प्रॉपर्टी. तर त्यामुळे त्याचा पण फायदा झाला. आम्ही काय केले, मॅरेथॉन मध्ये पार्ट घेतला. आता मॅरेथॉन मध्ये पळणे हा काय आपला ऑब्जेक्टिव्ह नाहीये, परंतु तरीही क्रेडाई लोगो वापरून, टी शर्ट वापरून लोक आपले मेंबर्स पळाले, चालले, काय हरकत नाही, थोडंफार चालले 5 किलोमीटर. तर आपलं क्रेडाईचं नाव लोकांना दिसावं हा त्याच्या मागे उद्देश होता. नंतर आम्ही पॅन्डेमिक नंतर जेव्हा लेबरचं ट्रेनिंग केलं, ते सगळ्या लोकांना माहिती आहे, कुशलने वर्कर्सचं ट्रेनिंग केलं. परंतु त्याच्यानंतर एक बेस्ट लेबर अकोमोडेशन अशी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली. त्याच्यामध्ये वर्कर्सचं अकोमोडेशन कसं असावं त्याचं डिझाईन केलं, त्याच्या गाईडलाईन्स दिल्या आणि मित्र त्याचं प्रॉडक्ट प्राइस डिस्ट्रीब्युशन केलं. आणि त्यासाठी कुशलला 50 लाख रुपयाची देणगी लोकांनी दिली की ही इव्हेंट दरवर्षी व्हावी. तर अशा खूप गोष्टी असतील. एक गोष्ट सांगायची राहिली की न्यूज लेटर, क्रेडाई पुणे मेट्रोचं न्यूज लेटर दर महिन्याला आलं, दर महिन्याला न चुकता न्यूज लेटर आलं. परंतु त्यात आम्ही काय केलं की कोणीच एडिटर व्हायला तयार नाही. हे कोण, आपला धंदा थोडंच आहे की आर्टिकल लिहिणे आणि त्याच्यानंतर ते अनालाइज करणे वगैरे, आपला धंदा नाहीये. तर आम्ही काय केलं की मॅनेजिंग कमिटीच्या मेंबरला दर महिन्याला सांगितलं की आता तू एडिटर, पुढच्या महिन्यात तू एडिटर. अशा आमच्याकडे 18-19 एडिटर निर्माण झाले. आणि मग काय सांगितलं की XYZ ला सांगितलं तू काय लिहायचं, तू काय लिहू नको, तू कलेक्टरचा जाऊन इंटरव्ह्यू घे. तुझं काम काय आहे, तुझं काम आहे ना एने का परमिशन, मग तू कलेक्टरचा इंटरव्ह्यू घे. अमर मांजरेकरचं काम होतं पीसीएमसीचं होतं, पीएमसीचं होतं ना, तू पीएमसी कमिशनरचा घे. ज्याचा पीसीएमसी होतं त्याला पीसीएमसीच्या कमिशनरचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला. तो इंटरव्ह्यू अलॉंग विथ द फोटोग्राफ आम्ही बुलेटिन मध्ये फर्स्ट पेजवर छापला. नंतर त्याच्या हार्ड कॉपीज काढल्या. जर पीसीएमसी कमिशनरचा इंटरव्ह्यू असेल तर पीसीएमसी मध्ये 50 कॉपीज वाटल्या. जर पीएमसी कमिशनरचा इंटरव्ह्यू असेल तर पीएमसी मध्ये 50 कॉपीज वाटल्या. कारण प्रिंटिंग वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आणि पोस्टेज वॉज ऑल्सो व्हेरी एक्सपेन्सिव्ह इन पॅन्डेमिक पिरियड. आता स्वस्त झालं परत. त्यामुळे काय झालं की या मेंबर्सचा कनेक्ट गव्हर्नमेंट ऑफिसरशी झाला, मग स्टॅम्प ड्युटी ऑफिसर, मग सेटलमेंट कमिशनर, या सगळ्यांचे इंटरव्ह्यू आपल्या न्यूज लेटरच्या पहिल्या पानावर होते. तुमच्या सगळ्या एरियामध्ये तुमचे कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, कुठले कमिशनर असेल तर ऑफिस सीईओ आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू आपल्या न्यूज लेटरमध्ये टॉप पेजवर प्रिंट करा आणि त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये 50 कॉपीज वाटा. लक्षात ठेवा, क्रेडाई पुणेचं सॉरी मी प्रत्येक वेळी पुणे म्हणतोय, परंतु क्रेडाईचं नाव त्यांनाही कळेल. लक्षात ठेवा, दुसरे असोसिएशन आहेत. मेंबर्सना आपल्याकडे कसं ठेवायचं हे आपल्या प्रोग्रामवर डिसाईड करा. रूल्स अँड रेग्युलेशनचं काही काम नाही. त्या मेंबर्सला वाटलं पाहिजे की क्रेडाईमध्ये राहण्यात माझा खूप ऍडव्हान्टेज आहे, मला इथं बेनिफिट मिळतोय. आणि आणखी एक गोष्ट केली होती की जनरल बॉडी ज्या आपल्या असतात, मी दुसऱ्या सिटीच्या जनरल बॉडीज पाहिलेल्या आहेत, तर सिनियर लोक अगदी पुढच्या लाईनीत बसलेले असतात. सिनियर लोक, ऑफिस बेअरर, आणि मागे कोण बसलेलं असतं आणि कोण आलं आणि कधी गेलं त्याची आपल्याला जास्त कल्पना पण नसते. जे नवीन मेंबर येतात त्या सगळ्यांना पहिली लाईन द्या. मी असं म्हणत नाही की तुमच्या ऑफिस बेअरर्सचा इन्सल्ट करा, त्यांना एक ग्रुप टेबल ठेवा की नवीन मेंबर इथं बसतील आणि मॅनेजिंग कमिटीच्या मेंबरला त्यांच्याबरोबर, एखाद्या मेंबरला त्यांच्याबरोबर बसायला सांगा. लक्षात ठेवा, परत सांगतो मी, लिडरशिप क्रिएट करायची आपल्याला,
तर त्या मेंबरला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं आहे. त्या मेंबरला वाटलं पाहिजे नवीन मेंबरला की मी पण इम्पॉर्टंट आहे. तर ते इम्पॉर्टंट वाटण्यासाठी हे करायचंय आपल्याला. त्यामुळे जनरल बॉडीची अरेंजमेंट कशी असेल मित्र, अशा खूप आयडिया आहेत ज्या आपण एक दुसऱ्याशी शेअर करू शकू. मला वाटतं मला दिलेला टाइम आता संपलेला आहे. मला 45-50 मिनिटं सांगितलेली होते. सतीश मगर म्हणले आधीच किंवा टाइम मॅनेजमेंट पाहायला पाहिजे, तर त्याप्रमाणे मी इथंच थांबतो. आणि थँक्यू व्हेरी मच की मला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिली बोलायची. आपला मी आभारी आहे. थँक्यू. सुनीलजी, आपल्याकडे जर जितूबाई राजेगावकर आणि कटारे सर आहेत, यांचं मार्गदर्शन आपण घ्यावं याच्यावरती. जितूबाईंना बोलू द्या. हा, जितूबाईंना बोलू द्या बघा. जितूबाई राजेगावकर सर आणि कटारे सर, तिघा नाही. तुम्ही जितूबाई घ्या बरं. थँक्यू फुर्देजी, थँक्यू शांतीलालजी. थँक्यू. सुहास, रिअली इट्स खूपच सोप्या भाषेमध्ये आणि टचिंग एव्हरी आस्पेक्ट माझ्यामध्ये तुम्ही प्रेझेंटेशन दिलेलं आहे. म्हणजे स्किल हा माझा थोडा डिअर सब्जेक्ट आहे आणि स्किलिंग मध्ये बेसिक प्रिन्सिपल आहे, आपण आपल्याला स्वतःला एव्हॅल्युएट केलं पाहिजे की वेदर आय एम फिट फॉर दिस. आपण मे इट बी बिझनेस असो, मे इट बी फॅमिलीचा रोल असो, मे इट बी क्रीडाचा रोल असो, माझ्या मते हे प्रत्येक जॉब रोल मी प्ले करायला, मला सांभाळायला, वेदर आय एम प्रॉपरली फिट पर्सन ऑर नॉट, दिस आय नीड टू थिंक. हे हँडलिंग आपण डे टू डे बेसिस वरती डेली करायला पाहिजे. आणि मी तर या निमित्ताने सुहास, आज सकाळीच सतीश जी आणि हर्ष बरोबर बोलणं झालं होतं. म्हटलं सुहासनी हे अक्रॉस द कंट्री सगळ्यांचे झूम वरती मास्टर क्लासेस घ्याव्यात, अशी मी या निमित्ताने सुहासला रिक्वेस्टही करतो. आणि थँक्यू. आणि सुहास, तुम्ही जे बोललात, मी आज स्टुडंट म्हणून बसलेलो आहे. आय नोट डाऊन टोटल 58 पॉइंट्स ऑफ यू तुमच्या स्पीचचे. सो रिअली इट्स एक्सलंट. माझ्या मते याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये, याच्यापेक्षा सहज आणखीन काही समजवणं होऊ शकत नाही. लास्टली फक्त एकच मुद्दा मी सांगतो की क्रीडाचं ब्रँडिंग हे दिवसोदिवस वाढत आहे. म्हणजे अर्लियर डेज मध्ये ज्यावेळेस HDFC चे ऑफिसर्स नाशिकला यायचे, आम्ही कस्टमरला त्यांच्याकडे घेऊन जायचो, त्यावेळेस आम्ही त्यांचा बिझनेस वाढवतोय आणि ते आम्हाला सांगायचे की सर विल यू प्लीज सिट आउटसाइड फॉर सम टाइम. आणि त्यावेळेस आम्ही बाहेर बसायचो. आणि आज इमेज बिल्डिंग, इमेज इतकी चेंज झालेली आहे की आज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सांगतात की सर तुमच्या ऑफिसमध्ये आम्हाला जागा आहे. सो माझ्यामध्ये क्रीडा हा या सगळ्या वर्षांची, सगळ्या लिडर्सची नेतृत्वाची तपश्चर्या आहे की ते एक वेगळा बेंचमार्क सेट करताय. पण काही दिवसांनंतर, काही वर्षांनंतर भले वेळ जाईल, पण माझ्या मते हा बेंचमार्क सेट व्हायला पाहिजे की खरोखर व्यक्ती म्हणून बघायचं असेल तर क्रीडाच्या मेंबरकडे बघा आणि क्रीडाच्या माणसाकडे बघा. कोणालाही आर्बिट्रेशन मध्ये काही रेफरन्स करायचं असेल तर क्रीडाच्या मेंबरकडे, क्रीडाच्या ऑफिसरकडे, क्रीडाच्या प्रेसिडेंटकडे रेफर करा. तर माझ्या मते तुम्हाला प्रॉपर जस्टिस मिळेल. माझ्या मते समाजामध्ये खूप मोठी इमेज चेंज आपल्याला करणं आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी माझ्या मते आपल्याला स्वतःचा जॉब रोल हा ऑनगोईंग आपण हँडलिंग करत राहायला पाहिजे. With this short note, Suhas, thank you very much. Really superb and fantastic job. Thank you. Thank you, Jitubai. Sunilji, Rajegaokar साहेब आहेत का बघा? Rajegaokar sir has left, so we can request Shantilal. कटारे सर नाही, तोपर्यंत राजेगावकरांना फोन करा ना. सुहास भाई, करतो. आपका स्लाइड दिखा दो ना एखादा. मैं आपके स्लाइड के ऊपर बोलना चाहिए. एनी स्लाइड. मित्रांनो, त्याच्या सुहास मर्चंटची कोणतीही स्लाइड पहा आपण, ती सुद्धा त्यांनी अतिशय विचारपूर्वक बनवलेली असते. तो कलर कोणता असावा, तो फॉन्ट कोणता असावा, त्याचा रंग कोणता असावा, मी प्रेझेंटेशन देत असताना लोकांना त्याच्यावर इम्प्रेशन कसं पडावं, एवढा बारकाईने विचार करणारा लीडर आज आपल्याला भेटलेला आहे. मला आठवतं की क्रीडा नॅशनलच्या वतीने PMO मध्ये अतिशय महत्वाचं प्रेझेंटेशन होतं आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये प्रेझेंटेशन पाहणारी व्यक्ती ही अबाव 65 होती.
तर त्यांना कोणता फॉन्ट पाहताना डोळ्याला त्रास होणार नाही, 25 फूट अंतरावरून एवढा बारकाईने विचार करून प्रेझेंटेशन बनवलं ते व्यक्ती म्हणजे सुहास भाई. म्हणजे आज विनाकारण ते आपल्याला निवडले असं नाहीये, तर अतिशय थरो थॉट नंतर ते माझे परमनंट गुरु आहेत. मी प्रत्येक गोष्ट व्यवसायात काय किंवा क्रीडामध्ये काय त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे. मित्रांनो, वी शुड हॅव अ फिलिंग क्रीडा इज अ फॅमिली. क्रीडा शुड बी युअर पॅशन. क्रीडा इज नथिंग बट युअर बिझनेस प्लॅटफॉर्म, नॉलेज प्लॅटफॉर्म. ऑलवेज गिव्ह क्रेडिट टू अदर्स. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्यामुळेच तुम्हाला मोठेपणा मिळतो. हे जे सुहासभाई बोलले ते अगदी खरंय. गुरु शिष्याचं नातं, तो मेंटॉर आणि मेंटी हा कन्सेप्ट क्रीडा पुण्याने केला होता. नंतर तो देश पातळीवर गेला. गेल्या वर्षी तो काही कारणामुळे असंच थांबला असेल. परंतु क्रीडा महाराष्ट्रामध्ये जर आपण पुढे सर गुरु शिष्य नातं असा जर नवीन प्रोग्राम बनवला की 25 गुरु आणि त्यांना 50 शिष्य, प्रत्येकी 2, त्यांचं मेंटॉरिंग वर्षभर त्या व्यक्तीने करावं, तर खूप पुढचे 50 नवीन लीडर, नवीन सक्सेसफुल बिझनेसमन आपणाला या प्रोग्राम मधून आणता येईल. इंटरॅक्शन इट अटमोस्ट इम्पॉर्टंट इन क्रीडा. लिसनिंग हॅबिट जर आपल्या लीडरकडे असेल तर तो निश्चितच चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. इफ लीडर लर्न्स then only leader leads. So learn from all time to time, learn from everybody, prepare your vision, prepare your own program, prepare your own thinking, and then lead. Make such an ambience in Creda, make such an atmosphere in Creda that all your colleagues should feel they are the leaders. They are the president, secretary, treasurers. This is the duty of all leaders. Always be in a good leaders company. It helps us a lot. Creda वर्कोलिक मॉडेल, क्रीडाचा वर्कोलिक माहोल आपल्याला बनवता आला पाहिजे. मला वाटतं ही ड्युटीज क्रीडाच्या आहेत. सुहासबाईंनी अतिशय सुंदररित्या आपणाला शिकवलेलं आहे, समजावलेलं आहे, प्रेझेंटेशन दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. एक शांतीलालजी, एक मिनिट. शांतीलालजी, सुहासजींची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ना, ते क्रीडा फॉर्म करायचा विचार डोक्यात आल्यापासून आहे. सो ही नोज द नर्व ऑफ द क्रीडा. प्रत्येक पल्स त्यांना माहिती आहे, बारकावे माहिती आहे. छोट्या फार येलो पेजेस पासून त्यांनी येलो पेजेस बुक घेऊन मेंबरशिपला ड्राईव्हला सुरुवातीला जितूभाई मी लोकांना सांगितलं की क्रीडाचं ऑफिस, क्रीडा फॉर्म होतं ना, सुहासबाईंच्या घरी होतं. त्यावेळी संपूर्ण देशात विमानाचा महाग प्रवास हा सुहासबाईंनी क्रीडासाठी स्वखर्चाने केला. आणि अटल बिहारी वाजपेयींना क्रीडा नॅशनलच्या प्लॅटफॉर्म आणण्यामध्ये आणि तो प्रोग्राम ऑर्गनाइज करण्यामध्ये सर्वात मोठा हात हा कुमार गेरान सोबत सुहासबाई मर्चंट यांचाच होता. असा गुरु होणे नाही. खरंय. आणि सुहास कुठे फोटोग्राफ नाही, सुहास स्टेजवर नाही, सुहास प्राइज द्यायला नाही, बॅकड्रॉप मध्ये काम करणार. दिस इज अ स्पिरिट. हे माझ्या मध्ये पाहिजे. मला तसं सुनील कोतवालही दिसतो बरं का, थोडा. आय एग्री. एक मुद्दा राहून गेला. मी बोलू का जरा? हा सर, बोला ना सर, बोला. एक शांतीलालजी काय म्हणा, आपण व्हाईस प्रेसिडेंटला ठेवतो ना, तर आता खूप गोष्टी तशा आहेत या टाइम लिमिट मध्ये शक्य नाही. परंतु आपण काय म्हणतो, एक व्हाईस प्रेसिडेंटचं काम युडी, एक प्रेसिडेंटचा रेव्हेन्यू, दुसरा एका व्हाईस प्रेसिडेंटचं आणखी काय काम. तर एक शांतीलालजी काय म्हणायचे की IAS ऑफिसर होना चाहिए, अपना ऑफिसर IAS ऑफिसर होना चाहिए. तर हे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ना, 6-6 महिन्यांनी बदलायला पाहिजे. एखादा माणूस युडीची मोनोपॉली घेऊन बसतो किंवा एखादा रेव्हेन्यूची मोनोपॉली घेऊन बसतो, तर ते शक्य आहे की नाही मला माहिती नाहीये. परंतु सगळ्यांना सगळ्या गोष्टी, आपण डेव्हलपर आहोत ना, आपल्याला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही इमर्जन्सी मध्ये असं नाही म्हणलं पाहिजे मला माहित नाही, मी युडीचं करत नाही, किंवा मला माहित नाही की मी रेराचा पाहत नाही. सो दॅट इज ऑल्सो अ गुड सजेशन ऑफ शांतीलाल. थँक्यू सर. सुनील राजेगावकर साहेब आहेत? राजेगावकर सर नाहीयेत एका मीटिंग मध्ये. उचललं नाही मी केलता,
बरं, हो, दुसरं meeting- कोणाचं काय असेल तर घ्या. कोणाला काही मत मांडायचं असेल ओपन फोरम, काही क्वेश्चन आन्सर असेल तर घ्या. सुहासजी स्क्रीन सेव्ह हे करा, रिमूव्ह स्क्रीन सेव्ह. Request the panelist, any of the panelists, if they want to ask any question or even if they want to guide. Vice presidents आहेत आपल्याकडे, president elect आहे. I think I'll request Pramod to say a few words on this occasion. Then Mahesh ji आहेत. Can I? Rakshit ji आहेत. Hello, this is Baman here. Can I just quickly Yes, request yes, Suhas ji? Sir, I'm going to be sir. signing Yes, out because my Wi-Fi is a little bad. But Suhas ji, I think excellent presentation. You've been through the points. Like you mentioned, I think some of us have taken down some notes. But if you can tabulate this, I would love for you to record this session and play it over and over in time, so that every person gets the guidance that some of us are looking for. Thank you very, very much for inviting me for this session. I'm going to sign out now, and all the best. Please keep up the good work, CREDAI Maharashtra. Thank you Thank for you, being sir. with us. Thank you. Thank you, sir. Thank you. Anybody from the panelists? किंवा क्वेश्चन कोणाला काय विचारायचं का किंवा काय असेल तर बोला. There are नसेल तर सुनील. Rajesh Sharma, Subodh and Ranjit Mahadi, Hitesh Poddar. They have raised their hands. Can we make them the panelists? Sudhir? Hitesh Poddar from Nasik, Ranjit Mahadi and Amit Kumar Shet. I think we सुनील होत will. नाही वाटतंय त्यांना. मी एक प्रश्न विचारू का? Oh yes. हा विचार ना, विचार. All panelists can ask the question. नमस्कार सुहासभाई, मी शशिकांत जेड्डीमनी सोलापूर प्रेसिडेंट बोलतोय. सर, विषय असा होता की मेंबर जास्तीत जास्त आपल्या मिटिंगला, जनरल मिटिंग असू दे किंवा मॅनेजिंग कमिटीच्या मिटिंगला किंवा इतर मिटिंग मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रेसिडेंटने काय केलं पाहिजे किंवा टीमने आमच्या काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट झाला प्रश्न तुमचा. हॅलो, हा बोला सर. पहिली गोष्ट म्हणजे फॉलोअप. हे सुनील कोतवाल करतात तसा पहिला तर फॉलोअप पाहिजे लोकांना की बाबा आपली मीटिंग आहे, आणि तो फॉलोअप तुमच्या सेक्रेटरीतर्फे होऊ नसावा. सेक्रेटरीच्या फॉलोअपला कोणी दाद देत नाही, त्यामुळे मेंबरनी स्वतःच फॉलोअप करावा मॅनेजिंग कमिटीच्या लोकांनी. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की तुम्हाला तुमचा ऑडियन्स माहिती असतो, दॅट आयटम नंबर 1 इन द डिस्कशन शुड बी मोस्ट इम्पॉर्टंट वन. जो लोकांचा कायमचा प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे की कोणाला काय पाहिजे, आणि त्याप्रमाणे ते आयटम नंबर 1 ठेवावी, किंवा एखादी आयटम 10 मिनिटाची अशी ठेवावी की लोक उशिरा झाले तरी त्यांना मिसिंग होणार नाही. तर हा एक मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेला हे पाहिलेलं आहे, आणि ऑफकोर्स दिस इज ट्रू, की आपण ड्रिंक अँड डिनर ठेवतो की नाही याच्यावरती अटेंडन्स बरेच वेळा अवलंबून राहते. तर हे फॅक्ट आहे अशी, आणि मला फारसा तसा अनुभव आला नाही, परंतु हा पण एक मुद्दा असतो की आपली मीटिंग कुठे आहे त्याच्यावरती सुद्धा अटेंडन्स असतो. परंतु ज्वलंत सब्जेक्टवर मीटिंग ठेवली, ज्वलंत सब्जेक्टवर, तर लोक नक्की येतात, 100% येतात. सर, प्रत्येक महिन्याला आम्ही मीटिंग तशी डेट फिक्सच ठेवतो. एक तारीख ठेवलेली आहे, त्या 4था बुधवार आम्ही 4था बुधवारीच मीटिंग घेतो. फुरडे सर जेव्हा प्रेसिडेंट झाले तेव्हापासून आमच्या इथं हे रेग्युलर चालू आहे. आम्ही प्रत्येक महिन्याची 4था आठवडा म्हणजे 4th वीक मध्ये वेडनेसडे हे आमचं फिक्स आहे. तशी सगळ्याला माहित असतात, आणि आम्ही कळवतो, मेल करतो, फोन करतो. आमच्या ऑफिस मधले जे आमचे स्टाफ आहे तो प्रत्येकाला फोन करतो, प्रत्येकाला मेल गेलेले असतात. येतात लोक, पण फिक्स तेवढेच लोक असतात. अटेंडन्स अजून वाढवता येईल का, हा माझा मुद्दा होता सर. एक तुम्ही अजेंडा आल्यानंतर तुम्ही स्वतः एक वाचायचा,
की मी हा. समजा प्रेसिडेंट किंवा ऑफिस बेअर नसलो तर मी या मीटिंगला जाईल का, हा प्रश्न अच्छा. स्वतःला विचारावा. आपल्याला वाटलं की मी जाईन तर नक्की होईल. दुसरी गोष्ट, कुठला तरी कॉन्ट्राव्हर्शियल सब्जेक्ट घ्यावा. ओके. उगाच ते लोक येत आहेत 45 मिनिटं बोलतायत, हे बरोबर नाही. कुठला तरी कॉन्ट्राव्हर्शियल सब्जेक्ट घ्यावा आणि ती मीटिंग फार लांबू नये. हे आपल्याला प्रेसिडेंटला कळलं पाहिजे बरोबर. की एखादी मीटिंग 2.5-2.5, 3-3, 4-4 तास चाललेली आहे. मेंबर्स आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. हो बरोबर. थोडक्यात कसं सांगता येईल आणि प्रत्येक मेंबरचं नाव कुठे घेता येईल आपल्याला, किंवा त्याचा फोटो कुठे दाखवता येईल, ऑपॉर्च्युनिटी आहे का. ऑपॉर्च्युनिटी असो का नसो, आता तुमच्याकडे किती जास्ती, मला माहित नाही तुमच्याकडे जास्ती मेंबर आहेत मला वाटतं सोलापूरला, पण जास्ती मेंबर नसतील तर आता हे तुम्हाला सांगत नाहीये मी, तर दुसऱ्या असोसिएशनला सांगतो जिथं 20 आणि 25 मेंबर आहेत, तर त्यांच्या फॅमिली मेंबरची काही अचिव्हमेंट असेल तर ती दाखवा ना लोकांना, की याच्या मुलाने हे केलं, याच्या मुलीला स्कॉलरशिप मिळाली, याच्या बायकोने इथे पार्ट घेतला. याच्यामुळे काय होतं, फेलोशिप वाढते. बरोबर. लोकांना आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये होतं काय, ते लार्ज असोसिएशनला शक्य नाहीये. ते होतं काय की आपण एक दुसऱ्याला फक्त बिझनेस फेस म्हणून ओळखत असतो. आपल्याला आपली फॅमिली जर कळली तर जे बॉन्डिंग होईल ना, ते बॉन्डिंग फार महत्वाचं आहे. तर आता बरोबर. मी सांगू शकतो की मुंबईमध्ये कित्येक डेव्हलपर्सना मी 20-20 वर्षापासून पाहिलंय, ओळखलंय, परंतु त्यांच्या पुढे जाऊन त्याची बायको काय करते किंवा त्याचा मुलगा काय करतो, मुलगी काय करते, कुठे त्यांचं घर आहे, काय त्यांच्या हॉबीज आहेत, मला काही माहिती नाही. बरोबर. तर लहान असोसिएशन मध्ये हे करणं शक्य आहे. जे पुण्याला पण आम्ही प्रयत्न केला पण ते जमलं नाही. तर ते तुम्हाला पण होईल की नाही माहित नाही, पण जितका मेंबर्सना आपण एक्सपोजर करू, जितकं त्यांना आपण त्याला इम्पॉर्टन्स देऊ, तेवढे मेंबर येतील. 40% अटेंडन्स प्रपोजल असते. तुम्हाला करता येईल की, सॉरी सर आपण बोला सर, मी बोलतो. बरोबर. नाही, आता एक करू शकता तुम्ही की गेल्या 6 महिन्यात नवीन कुठले मेंबर आले, हो सर. त्यांना इंट्रोडक्शन करायचं किंवा त्यांना बोलायला सांगायचं की त्यांना यावंच लागेल आधी 4-5 लोकांना, आणि त्यांचे प्रपोजल कोण असतील तर त्यांना यावं लागेल. तर असं काहीतरी सोल्युशन तुम्हाला काढावंच लागेल मेंबर्स आणण्यासाठी. 40% अटेंडन्स. शांतीलालजींना विचारा, शांतीलालजींना प्रत्येक विचारा वेळी- अजेंडा कसा करायचा. प्रत्येक वेळी असा एखादा सब्जेक्ट घ्या की ते हा, सर. पैसे कमवायचं मशीन असावं. लोकांना फक्त बिझनेसच लागतो त्या ठिकाणी. हो हो, ते बरोबर आहे सर. 40% अटेंडन्स असतं, मला वाढवण्यासाठी मी विचारलं सर. सुनील, 40% दुसरं कोणाला बोलायचं? तर मला एक प्रश्न विचारू का? हो बोला. हो येस. हितेश पोदार बोलतोय. Yes, सर, sir. सुहास सर, गुड आफ्टरनून. दिस इज हितेश पोदार फ्रॉम नाशिक, नाशिक मेट्रो. मी ट्रेजरर आहे सर, आणि मला 3 प्रश्न आहेत. एक तर सबस्क्रिप्शन फीज बिफोर 31 मार्च, याला काय जादू चालवायचा हा एक प्रश्न आहे सर. कारण असं थकून जातात अकाउंटंट्स, मेंबर्स सुद्धा कधी कधी फोन करून करून थकून जातात. जे लोक सिन्सिअरली देतात ते देतात, पण जे नाही देत, तर असा काही प्रयोग पुन्हा किंवा इतर ठिकाणी कुठे केलाय का की समथिंग दॅट इज रिअली वर्क इन कलेक्टिंग फीज बिफोर टाइम और ऍटलीस्ट इन टाइम. सेकंड इज सर, बजेट बद्दल थोडंसं अजून हायलाईट करण्याची गरज आहे की आपण बजेट म्हटले तर काय एक्झॅक्टली, कशा पद्धतीने बजेट, थोडे पॉइंटर्स दिले सो दॅट विल हेल्प अस इन हाऊ टू क्रिएट बजेट फॉर क्रेडाय नाशिक मेट्रो. अँड थर्ड इज सर, रेझिंग ऑफ फंड्स. रेझिंग ऑफ फंड्स आपण म्हणजे ट्रेजरची जबाबदारी आहे, पण आय वुड अगेन आस्क यू, म्हणजे थोडंसं अजून मार्गदर्शन त्या विषयावरती मिळालं तर थोडंसं, म्हणजे या विषय परत येत राहतात, पण हे कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो. थोडं जर आज सेशन चाललं तर आय टेक द लिबर्टी टू आस्क यू ऑल दिस इन शॉर्ट प्लीज. ओके, त्याची उत्तरं फार लांब आहेत, पण थोडक्यात सांगतो. पहिला पॉइंट की सबस्क्रिप्शन 31 मार्चच्या आधी कसं घ्यायचं. माझं म्हणणं आहे की आपलं वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि काही लोक डिसेंबर मध्ये येतात. मग काही लोक म्हणतात त्यांनी दिलं नाही तर मी कशाला देऊ, आधी त्याच्याकडनं घ्या. ओके, तर यावर्षी आम्ही काय केलं होतं पुण्यामध्ये की जो माणूस एप्रिलमध्ये 15 तारखेच्या आत देईल त्याला सबस्क्रिप्शन मध्ये 10% डिस्काउंट, आणि जवळजवळ 60 लोकांचे सबस्क्रिप्शन. पुण्याचं सबस्क्रिप्शन जास्ती आहे, 60,000 रुपये वर्षाला आहे. तर 60 लोकांचं सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये आलं. मग काही लोकांना पेनल्टी लावली, आणि दुसरं काय, त्या माणसाच्या हात धुवून मागं लागायचं. लक्षात ठेवा, तुमच्या सेक्रेटरीने किंवा क्रेडाय पुणे मेट्रोच्या ऑफिसनी फोन करून काही होत नाही.
ते तुम्हालाच फोन करावा लागतं. शेवटी प्रेसिडेंट सेक्रेटरी किंवा व्हाईस प्रेसिडेंटला जो आदर असतो तो आदर तसाच होतो. त्यामुळे ते फॉलोअपच करावं लागेल. तुम्हाला सडनली हा रूल आणता येणार नाही की पुढच्या वर्षीपासून 1 एप्रिलला द्यायला पाहिजे. जर तुम्ही आता ऑगस्ट मध्ये घेत असाल तर ते 2 महिने आधी घ्या, जुलैमध्ये घ्या. सडनली तुम्ही रूल आणला तर लोक म्हणतील देत नाही जा. तर हे दॅट इज वन थिंग. दुसरं बजेट. तुमच्या वर्षाचं आपल्याला बजेट माहितीच नसतं. आपल्याला माहितीच नाही की आपल्याला खर्च वर्षात किती होणार आहे. मी म्हणतो स्टँडर्ड खर्च आता नाशिकला तुमच्या ऑफिसचा खर्च किंवा तुमच्या स्टाफचा खर्च किंवा टेलिफोन किंवा पेट्रोल किंवा स्टेशनरी हा सगळा स्टँडर्ड खर्च आहे. हा खर्च तुम्हाला माहितीच आहे. दरवर्षी 10% इन्क्रीज होणार आहे तेही माहिती आहे. त्यामुळे ते बजेट करायला फारसा त्रास होईल असं मला वाटत नाहीये. मी फंड रेझिंगचा खर्च म्हणत नाहीये. मी म्हणतोय नॉर्मल खर्च. एखादा गेस्ट आणला असेल तर त्याला आपल्याला हॉटेल अकोमोडेशन किंवा ट्रान्सपोर्ट द्यावा लागेल, त्याचा खर्च. हे सगळं आपल्याला वर्षानुवर्ष माहिती आहे. त्यामुळे तो बजेट करणं काही अवघड नाहीये. बजेट करणं म्हणजे प्रेसिडेंट सेक्रेटरी बरोबर बसणे 2 तास आणि आपलं बजेट तयार होतं. गेल्या वर्षी कुठला खर्च झालेला आहे आणि गेल्या वर्षीचं तुम्ही जर तुमची बॅलन्स शीट घेतली तर तुम्हाला पुढच्या वर्षीचं बजेट फार सोपं करता येतं. काही हरकत नाही त्याला. थोडंसं 10% मार्जिन ठेवा. तिसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात की फंड रेझिंग. आता फंड रेझिंग 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे आपल्या कामासाठी फंड रेझिंग आणि दुसरं म्हणजे चॅरिटीसाठी फंड रेझिंग. ओके. आपल्या कामासाठी फंड रेझिंग असेल तर ते 10 बिल्डर घ्या मोठे मोठे. फार अख्ख्या जनरल बॉडीला सांगू नका की एवढं कलेक्शन करायचंय. त्या 10 लोकांकडूनच घ्या. हे वर्केबल आहे आणि ते क्लोज करा. इश्यू पब्लिकली मी डिस्कस करू शकत नाही. पण समजा पॅन्डेमिकसाठी फंड रेझिंग आहे किंवा कुठल्या चॅरिटीसाठी फंड रेझिंग करायचं आहे, हल्ली बऱ्याच ते गोष्टी होतात, तर तुम्हाला ATG पाहिजे हो. ATG शिवाय फंड रेझिंग करणं फार अवघड होऊन जातं. किंवा त्या मेंबरला ते एक्सपेन्सेस हे एक्सपेन्स म्हणून त्यांच्या बुक्समध्ये टाकता आले पाहिजे. हा पहिला गोष्ट तुम्ही पहा. तिसरी गोष्ट, कोणाकडे किती फंड मागायचा ते आपल्या प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेझररला कळलं पाहिजे. उद्या समजा सतीश मगरांकडे 1 कोटी मागून मागले त्याला काय प्रॉब्लेम नाही. पण ते 1 कोटी सुहास मर्चंटकडे मागितलं, सुहास मर्चंट फ्लडली नाही म्हणतील. तर आपल्याला कळलं पाहिजे की कोणाकडे आपण किती फंड मागतोय त्याची बॅकग्राऊंड पाहिजे आपल्याला. तिसरा मुद्दा पुढचा म्हणजे त्या फंडशी त्या चॅरिटीशी त्या मेंबरचं काही कनेक्ट आहे का. जर कनेक्ट असेल, कारण काही लोक स्कूलच्या बोर्डावर ट्रस्टी असतात, त्यांचं स्कूलशी कनेक्ट असतं. किंवा काही लोक दुसऱ्या कुठल्या पॅन्डेमिक मध्ये कमिशनर बरोबर काही कनेक्ट आहे का. तर त्या दृष्टीने आपल्याला ते बघावं लागेल. पण हा सगळा बिल्डरना शिकवायचा सब्जेक्ट नाही हो. पैसे कसे गोळा करायचे हे बिल्डर लोकांना चांगलं माहिती आहे. पण आता इथं मला एवढंच सांगता येईल. सुनील जी कमी पडले तर स्वतः टाकायचे. नाही नाही, मग शातीलाजी कोणी ट्रेजरर होणार नाही. सुनील कुणाचा नसेल हा सर IP सर IP सर बोला ना आपण. सर 2 प्रश्न होते. हो, यू आर देअर. आमचं मला एकदा सांगायचं पब्लिकली, माझं 2 वर्ष सुखी गेले IP इनामदारमुळे बरं का. IP you go. I didn't see you anyway. And then once he completed tenure, he shifted to London. He's talking from London just now. True. IP सर बोला ना आपण. एक तर काय जसं तुम्हाला पोस्ट मिळतो इन मॅनेजिंग कमिटी, यू आर नॉट एन एक्सपर्ट इन एव्हरी सब्जेक्ट. So what do you suggest to people who are sitting in managing committee, how to learn, how to get accustomed to understand that, how to work with teams? आणि सेकंड, बरेच वेळ काय असतात अशी ट्रिकी सब्जेक्ट येतात वेअर नोबडी इज एन एक्सपर्ट इन मॅनेजिंग कमिटी. तर व्हॉट इज युअर सजेशन ऑन एक्सपर्ट्स इन रिगार्ड्स टू, म्हणजे these are 2 separate questions, but I would prefer if you can answer that, please. IP, you know how we used to work, but for everybody's benefit, कुठलंही नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर आलं की आपण काय करतो, फुलडेंना फोन करा किंवा त्याचं काय नवीन आलंय बरं का. आपण स्वतः ते वाचून त्याच्यातला स्टडी किंवा कुठल्या सेक्शनच्या खाली ते आलेलं आहे. मी मागे एका सेशन मध्ये बोललो होतो की आपल्याला लँड रेव्हेन्यू MLRC या 2-3 गोष्टी, MLRC किंवा रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, 2-3 तर पुस्तक आहेत आपल्याकडे. बाकी आपल्याला काहीच वाचायचं नाही.
आपल्याकडे त्यांची 3-4 पुस्तकं ठेवावीत. तो कोड जेव्हा नोटिफिकेशन येतं त्या नोटिफिकेशन अंडर विच सेक्शन लिहिलेलं असतं, तो सेक्शन आधी त्या पुस्तकात वाचून काढून पाहावा की हा सेक्शन कुठला आहे. मग आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड कळतं किंवा त्या नोटिफिकेशन मध्ये लिहिलं असतं की रेफरन्स टू अर्लियर सर्क्युलर डेटेड सो अँड सो. ही सगळी सर्क्युलर पुण्यात किंवा आपल्या क्रीडा महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. हा पहिला स्टडी आपण तर करावा की हा काय आहे, काय बॅकग्राऊंड आहे. बऱ्याच वेळा इतकं सिम्पल मॅटर असतं तरी आपण याला विचार त्याला विचारत असतो. काही कोणाला विचारायची जरूर नसते. सगळं ते रेडीली अवेलेबल असतं. आपण जर सेक्शन व्यवस्थित वाचले तर एक सेक्शन कसे वाचायचे ते IP इनामदाराकडनं शिकायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की येस, पर्टिक्युलरली एन्व्हायरमेंट मध्ये असे इश्यू येतात किंवा इन्कम टॅक्स मध्ये इश्यू येतात हे आपल्याला माहिती नसतात. आपण DDC रूल, आपण लँड रेव्हेन्यू कोड सगळे पाहतो, परंतु हे जे असे सब्जेक्ट आहेत एन्व्हायरमेंट, मग आपण लगेच मनीष कनेरियाकडे जातो किंवा IP कडे जातो. तर हे ह्या कोडचं पण सेक्शन आहे. तर त्या गोष्टीत या 2 गोष्टींमध्ये पर्टिक्युलरली इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला कन्सल्टंटकडे जावंच लागेल. आपल्याकडे कन्सल्टंट एक पेरोलवर ठेवा की बाबा आम्ही तुम्हाला कधीही प्रश्न विचारू, तुम्हाला महिना एवढा देऊ, किंवा आपण क्रीडा महाराष्ट्रही ठेवावेत कन्सल्टंट. पेरोलवर ठेवू नका, पण रिटेनर म्हणून ठेवा त्यांना की बाबा रिटेनर आहेत आणि काही प्रश्न आला तर तुम्हाला ते एक्सप्लेनेशन करून द्या आम्हाला ही नोट. हे फार सो इझी आहे. पुण्यामध्ये आम्ही ठेवले होते असे कन्सल्टंट रिटेनर म्हणून की डिफिकल्टी आहे तर तुम्हाला तुमच्याकडे येऊ. आणि हे जे गव्हर्नमेंटचे रिटायर्ड ऑफिसर असतात किंवा रिटायर्ड प्रिन्सिपल सेक्रेटरी नाही पण डेप्युटी सेक्रेटरी वगैरे असतात, दे कॅन डू दिस जॉब. क्लिअर IP? येस सर, थँक्यू सर. सुनील कन्क्लूड करताय, 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झाला. तर मला एक हे करायचं होतं. हा बोला नागेशकर साहेब बोला. हा सुहासजी, आपण क्रीडाईचा प्रवास फार सुंदररित्या सांगितलाय आणि त्याला मला कायम आठवण होती की PBAK महाराष्ट्राची जी जनरल बॉडी आपण PBAK कोल्हापूरनी पन्हाळ्याला व्हॅली व्ह्यू मध्ये होस्ट केली होती आणि त्या मीटिंग मध्ये आपण क्रीडाईची स्थापना करायचा एक विडा उचलला होता आणि तो सक्सेसफुली आपण खरोखर क्रीडाई राज्यस्तरीय क्रीडाईच्या संघटनेमुळे खूपच बिल्डर्सना एक फोरसाईट तयार झाली आहे. तर माझी आता अशी एक रिक्वेस्ट आहे की इंटरनॅशनल लेवलला अशा कुठल्या त्या देशात बिल्डर्सच्या संघटना आहेत का, आणि तशा असतील तर आपल्या स्टडी टूर, आता इनामदार साहेब लंडन मध्ये आहेत असं ऐकलं, तर तिथे बिल्डर्स असोसिएशन, डेव्हलपर असोसिएशन असेल, रिअल इस्टेट डेव्हलपर असेल, तर आपली एक स्टडी टूर किंवा इंटरॅक्शन किंवा इंटरनॅशनल लेवलला ही बिल्डर्स कम्युनिटी करता एखादा प्लॅटफॉर्म तयार करता येतील का, आणि ज्याच्यातून नॉलेज शेअरिंग किंवा मटेरियल सप्लाय याचं आपल्याला सोर्सिंग खूप चांगल्या पद्धतीने करता येईल आणि टेक्नॉलॉजीचं सुद्धा गिव्ह अँड टेक खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. आपण एक स्टेप पुढे जाऊ शकतो. इंद्रजीत जी, लेट मी आन्सर युअर क्वेश्चन की ज्यावेळी क्रीडा नॅशनलचं फॉर्मेशन झालं होतं त्यावेळी मी US मधल्या असोसिएशनचं मेमोरंडम आणि UKच्या असोसिएशनचे मेमोरंडम दोन्ही पाहिलेली होती. तर त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आणि त्यांचं रिक्वायरमेंट ही आपल्यापेक्षा फार भिन्न आहे. त्याचा आपल्यात काहीही साम्य नाहीये, कारण ती मेथडच वेगळी आहे त्यांची. आपला धंदा करण्याची मेथड वेगळी आहे. दुसरं म्हणजे डेव्हलपर किंवा लँड डेव्हलपमेंट इज अ लोकल सब्जेक्ट. त्यामुळे नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर कोऑर्डिनेशन हे काही फायद्याचं नाहीये. मी एका ग्रुपचा मेंबर आहे, तो इंटरनॅशनल ग्रुप आहे रिअल इस्टेटचा, पण त्या नॉलेजचा इथं काही फायदा होत नाही. तुमचा दुसरा पॉईंट होता मटेरियल. येस, मटेरियलसाठी आपण करू शकू, पण ते स्टडी टूर मध्ये आपण करतच असतो. आपण जेव्हा पर्सनल भेटू तेव्हा आपण त्यांना जास्ती ब्रीफ करीन, कारण टाइम आता खूप जास्ती झालेला आहे. थँक्यू. आय एम सॉरी, आय एम अनेबल टू आन्सर. आय जस्ट इंटरजेक्ट इफ यू डोंट माइंड सर. सॉरी, आपल्यासाठी क्रीडा महाराष्ट्र सारखं कुठलंही म्हणजे जगात अशी कुठली असोसिएशन नाहीये ज्या प्रकारे आपण हँडल करतात आणि ज्या प्रकारे आपली जी मैत्री आहे ना आणि ज्या प्रकारे आम्ही ते इन्फॉर्मेशन शेअर करतो. देर इज नो बिझनेस ऑर्गनायझेशन दॅट आय हॅव सीन इन द वर्ल्ड विच लाईक क्रीडा महाराष्ट्र. थँक्यू IP सर. सुनील जी अनम्यूट करा. सुनील. Yeah, sorry. Thank you, everybody. I now move to the formal vote of thanks part of the session today. I request Joint Secretary from Jalgaon, Mr. Anish Shah, to give the vote of thanks. Thank you, Sunil. Am I audible? Yes.
So it is indeed an honor and a privilege to have been asked to offer a vote of thanks on this path-breaking webinar, first of its kind and initiative for training and enhancing skills of leadership by CREDAI Maharashtra. On behalf of CREDAI Maharashtra and all office bearers, I am grateful to Honorable and respected Chairman CREDAI National, Sri Satish Dada Magar Sir, President CREDAI National, Sri Harshvardhanji Patodia Sir, President-elect CREDAI National, Sri Bomanji Irani Sir, Vice President and ever-inspiring of CREDAI National, Sri Shantilalji Kataria Sir, Office Bearer of CREDAI National, Sri Jitubai Thakkar Sir and Anant Rajagaonkar Sahib, ever helping and most knowledgeable Wikipedia of real estate, Suhasji Merchant Sir, for his astute insights of leadership. I must remark a proficient sense of gratefulness to all our leaders for sharing with us some of the finest skills and qualities and practices of leadership to inspire all participants with their sparkling words of wisdom. I also thank all the past presidents of CREDAI Maharashtra, conveners, co-conveners for attending this webinar. And most importantly, I thank all the presidents, secretaries, treasurers of all the chapters of CREDAI Maharashtra, along with the budding or would-be leaders who will be immensely benefited from the guidance and insights from the topmost stalwarts of our esteemed organization, which I'm sure will lead the organization to achieve greater heights. I also thank CREDAI Maharashtra Secretary to make all the arrangements for this webinar. Thank you. Thank you, Suhas bhai. Thank you, Suhas bhai. Thank you. Thank you, all participants. Thank you. My pleasure. थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। Thank you. थैंक यू। बहुत बढ़िया सेशन। Oh, अच्छा अच्छा